मंडळी, हास्याच्या पंखांनी मनोरंजनाच्या नभात भरारी घ्यायला सज्ज झाली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, सासू सुनांची केमिस्ट्री आपण अनुभवली आहे. चला बघूया ही केमिस्ट्री आज शूटिंग मध्ये काय हास्य रसायन तयार करते ते. त्यासाठी स्वागत करूया आपल्या जत्रेच्या यंग ब्रिगेडचं. इकडे Come on, David. How long are you going to take? Yeah, David is always ready, Paula. But how long are you going to take? We need to start the shoot. It is very important to finish the shoot. Yeah, just give me 2 minutes, Paula. It's 2 minutes. Bunny! Yes, ma'am. भो बने सर बोला ना. सकाळी 7 पासून 8 बटेलची मी 8 काय भुईमुंग उपटायला यायची का मी. सॉरी सर, 2 मिनिटं द्या. काय ना, लहान मुलगी आहे ना, तिचा मूड नसेल तर ना शूट करता नाही येणार. 2 मिनिटं. अरे लहान पोरी सोड रे. आई नको. ती नाहीतर नी धल्ली बघ ना किती पळून राहिली ती. अगं थांब नाही तर आजीच्या कमरेवर बसती. आई माझीच लचक भरेल कमरेत. अगं बाई, हळू आजी, हळू हळू. इथे बसवा तिला, बसवा. हळू, सावकाश बाळा, सावकाश. घे 4 बदाम खा, 4 बदाम खा. आकर आई पुरे झालं. ते बदाम गरम पडतील तिच्या पोटाला. काय नाही होत. आयत्या वेळेला पोट बिघडलं तिचं म्हणजे. काय नाही, खरंच कांदनाचा क्वाटा कसा मजबूत आहे. तुमच्यासारखा आहे का? 4 तीळ आणि 4 शेंगदाणे खाले की टमरेला घेऊन फिरतायत. तीळ गरमच असतात आई. आणि कुठल्या खानदानाचा कोटा चांगला आहे बघायला तुम्ही माझ्या पोरीला खायला घालणार आहात बदाम. आता नको, आता नका भरू. बास झालं तर ते बंद करा डबा. हा खाते अजून खाते. नाही बास झालं. बरे, कम ऑन, शॅल वी स्टार्ट द शूट. मी शाल नाही आणली हो. ओके बेबी, your name is प्रियामणी. Priyamani, what a lovely name. Okay, are you ready? Ready म्हणजे एकदम हे टो इंटू रूट शार्प, एकदम टो. आई इंटू रूट काय? मुळातच हुशार आहे ना. आजी तुम्ही मराठी बोलू शकता? मला येतं मराठी. येतो काय? नाही, आमच्या आई अशाच बोलतात. सवयच आहे ना लकवा मारलेला इंग्लिश झाडायची. ओके. तुम्हाला एक गंमत सांगते मॅडम. आमच्या शेजारी की नाही एक गुजराती फॅमिली राहते, तर आमच्या आई त्यांच्याशी छे छे छू छूची बाराखडी बोलत राहतात. बरं, समोरची व्यक्ती छान मराठीत बोलत असते, पण नाही, आपलं स्वतःचं लँग्वेजचं हे करायचं असतं ना, शो ऑफ करायचं असतं त्यांना. ओके देन ओके. मराठी कसं मॅरेथॉन मध्येच पळत असतं ना. माझ्याबद्दल लोक, माझ्याबद्दल. आणि हिंदी तर बाया नुकूच ग. त्या भाजीवाल्याला नुसती पुरे वाट करती. म्हणती 10 रुपये उरले आहेत तर मग उसमे 5 का आला टाको आणि 5 का कोथिंबीर टाको असं म्हणती. नाही, ऍक्च्युली कसं आहे ना, आता समोरची व्यक्ती जसं हिंदी बोलणार तसं आपण बोलणार ना. आपण काय मनचं बोलत नाही. आणि माझ्या लँग्वेजचा काहीच प्रॉब्लेम नाही. तुझ्या हिंदी मध्ये जरा हिंदी पण असू दे ना. आई आता समोरच्या व्यक्तीला कळतं आणि ती वस्तू देते म्हणजे कळतंय ना त्यांना. नाही, ती घाबरून तुझ्या हिंदीला घाबरून देतात. ते बोलू नका. What a funny family. Baby, come here. I'll quickly मी तुला समजावते काय करायचं आहे. Okay, you will stand here. You will be here. The camera is here. इथे कॅमेरा आहे ग. इकडे कॅमेरा. मी इथं बसणार आहे का? तुम्ही तिथे बसायचं आहे. नाही, हिला नाही कळत ना तसं. मग मी आहे ना. I'll tell her what to do. नाही, ती लहान आहे ना जरा, तिच्या सोबत लागते तिला. म्हणूनच कास्ट केलंय. लहान मुलगीच हवी होती. तुम्ही तिथे बसा ना. तिथं बसू. प्रिया, सगळं करायचं. बसा ना. छान करा बाळ, घाबरायचं. छान करणार. हा, छान करायचं. ओके हे बघ बच्चा, हे बघ. यू विल से युअर लाईन. आपलं जसं ठरलंय तसं यू विल डू दॅट. अँड देन सर तुम्ही ब्लॉक इन व्हायचं. मला माहितीये. Okay, sir. I'll quickly introduce. I am the director, Paula. That's the child actor, Priya. Priyamani. How sweet. And that's Shyam, sir. He's a senior actor. त्यांना ओळखलं मी. मी ओळखते तुम्हाला. ती ओळखती. मी तुमची ऍड बघितली आहे. हा का? करून दाखव. ती बबन चिक्की 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 बबन चिक्की. अरे वा, किती भारी गेलं. हाऊ क्यूट, वंडरफुल. आपल्या लाईन्स पाठ केला आहे तू? होय केलेत ना. पाठ करून घेतलंय तिच्याकडनं. तिच्याकडनं पाठ करून. खरं तर मध्ये ना एकदम हुशार असतं. तिच्याकडनं मी पाठ.
बाई थोडासा इम्प्रोमाइज पण मारलंय मी. नाही आपल्याला थांबा जा म्हणे इकडे. असं सगळं सांगितलेलं करायचं, सगळं सांगितलेलं करायचं. हा बाबांचं आजोबांचं खरात खानदानाचं नाव कसं मोठ्याला करायचं. हा जा पटकन कर. या चला इकडे या. ओके सो जसं ठरलंय तसं आपण क्विकली एक रिहर्सल करूया. ओके ओके आर यू रेडी डेव्हिड? यांचं कसं आहे माहितीये का मॅडम, पायात नाही पायदान आणि म्हणे माझं मोठं मैदान. गप्प ना जरा गप्प. मग कळत नाही का तुम्हाला? गप Sorry, गप्प ओके बसा इथून, गप्प बसा चला इथून. आपण एक रिहर्सल करूया. ओके हा, हा. वन आर यू रेडी बेबी? मस्त कर. 1 छान कर. 2 3 ऍक्शन रिहर्सल ऍक्शन. पापा 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 खेलते हुए मुझे खरोच आई है. ओहो अरे बाप रे मेरी बेटी को ये क्या हो गया? दादा 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 मी काय म्हणते ऐका ना. ती म्हणते ना पापा पापा मुझे खरं चाहिए, तर तुम्ही म्हणा खरं चाहिए. जवळ जा बघा आणि म्हणा अरे बापरे हे तर खरंच आहे. मॅडम आजी हास्य जत्रामध्ये बघते ना मला. आजी ह्याच्यात घेऊन टाका कॉमेडी पण होऊन जाईल. घेऊन टाका. काय घेऊन टाका? हा काय काय घेऊन काय टाका? हास्य जत्रेतलं आहे म्हणून घेऊन टाका. एक मिनिट मी बोलू. बोला बोला. या आहे बघा ऍड इंडस्ट्रीमध्ये ना असं इम्प्रोव्हायझेशन चालत नाही. इट्स अ क्लायंट अप्रूव्ड स्क्रिप्ट सो वी नीड टू फॉलो द. त्यांना नाही कळणार, त्यांना फक्त माझी भाषा कळते. काय म्हणले? त्या म्हणतायत ऍडलाईन मध्ये हे असलं नाही चालत, ठरलेलं असतं तेवढंच करायचं. अगं मी पण ऍड लाईनच दिली ना. खरोचला खरंच. आजी तुम्ही त्या माणसानं ऐकवाले हसून हसून जीव जाईल त्यांचा. आमच्या घरात खानदानाचा स्वभावात मुश्किल आहे हो. मिस्किल नाही 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 चुकून बरोबर बोलल्यात त्या. मुश्किल स्वभावाच्याच आहेत. सांगून कळत नाहीये का तुम्हाला? तुमचं कशाला डोकं लावताय? ते आहेत ना बाई सांगायला. ती मुलगी just shut up बने. Do you understand? I am the director here. Nobody else speaks. Only I speak here. I need pin drop silence बने. अरे मेला आवाज करणार नाही तर एकदाच मरीला गावता येतं काय? बापसाच्या लग्नाची लाईटी लावायला बसलाच वर. असं मारीला खाल्ला कळलं काय? आणि डेव्हिड असा बघतोस काय गेम खेळायला आलायस? कर ना कामा पटापट. मग आतपासना बघतो नुसता जो आवाज लावला इथं कधीपासना. आधी सांगून ठेवताय जर कोणाचा आवाज आला तर असा व्होल्टवून काढीत नाही गेला शाप किटला उडवीन तुमची. कळलं काय? वय बी बघणार नाही. वय बी बघणार नाही. हो आवाज करतात कधीपासना. हायता इथं बोरा केलास हा बरं. एक मिनिट अजून एक गोष्ट सांगतो नीट लक्षात ठेवा. ही इथं भवानी आहे ना, ती जो कौल देईल तो सगळ्यांनी लक्षात ठेवायचा. पुढं बोलायचं नाही कोणी. कळलं काय? कळलं काय? Chill बने. Chill. This is a professional shoot. Chill. Okay? मॅडम Please do your business. मगातपासून वेळ Do your work. Please, baby. Oy! म्हणे बच्चा रडायचं नाही. पिऊ नाही रडायचं बेबी हे बघ आपण शूट बाजूला हो. अरे अगं, साडी घेऊन येते का? खराब होतोय. नाही रडायचं. ऐका हे बाजूला हो. हे म्हणे आई, बाय आई. ग रडायचं आहो, नको. नाही. बस इथं का बसती का जरा बस बस. नाही रडायचं. खरात खानदानातल्या पोरी रडतात का? आकाशा असतात. नाही. सांगते तुला ही बाई तुझ्या ओळखीची आहे का? हा ही बाई ओळखीची नाही. तिचं काय ऐकायचं नाही. मी तुला जेवढं थांब ग जरा. मी जेवढं शिकवलंय तेवढंच करायचं. हा तुझी आजी कोण आहे? कॉमेडी कोण करते? कोण करते? तुला कसं शिकवलं होतं काल? पापा पापा मुझे खरोच आई है. कसं करायचं? पापा पापा मुझे खरोच आई है. हे करायचं. तिचं ऐकायचं. खरोच आई है नाही खरोच झाली आहे असं वाटतंय ते. आई कशाला नको ते शिकवताय तिला? ते आहेत ना सांगायला. ते करेल ना तिचं. तुम्ही नका ना शिकवू आई. अगं तिच्या चांगल्यासाठी सांगते ना. कशाला चांगल्यासाठीच नाही सांगत. तुम्ही चला आधी तिकडे. चला आपण शूट करूया प्लीज. चला नको काळजी करू हं. हो, माझं बाळ बघा. हो, मी काळजी घेते. किती हा, गोड त्यांची. दिसतंय आई. किती गोड दिसतंय माझं बाळ. चला हे बघ बाळा. ओके मोड. ओके आपलं जसं ठरलंय तसं आजी सांगते ते काही नाही करायचं. आपण असं खर्चटल्यावर असं करतो का? नाही की नाही. आपण कसं करतो लागल्यावर? कसं करतो? थोडस रडू आलं. बस. दिस इज ऑल यू हॅव टू डू. ओके एवढंच करायचं.
करायचंय तुला. ओके, आजीकडे नाही बघायचं, इथे मी डिरेक्टर आहे की नाही, मी सांगेन ते करायचं. ओके बच्चा, आजी गप्पा बसता का जरा. थँक्यू. चला ओके, चला आपण टेक करूया. म्हणजे मस्त करायचं हा. ओके, मूड 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 अँड डेव्हिड रोल कॅमेरा रोलिंग. अँड ऍक्शन. पापा पापा पापा, खेलते हुए मुझे खरोच आई है. ओहो, अरे बाप रे, मेरी बेटी को ये क्या हो गया है. आहा, लेकिन डरो नहीं, मेरे पास है बसंती पेन रिलीफ स्प्रे. लगाओ और दर्द भगाओ. पापा पापा पापा, मेरी बेटी तो परी बन गई. ए ये बसंती स्प्रे तो असरानी है. कट 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 कट. बच्चा असरानी नाही, काय आहे स्प्रे, असरदार है. ओके, आजीने सांगितलं. आई का हो ते असराने घेतलं का, कसं कॉमेडी होईल ना. हो लय मजा येईल. पण नको इथे कॉमेडी. का हो? अहो लोकांना कॉमेडी पाहिजे ना. आमच्या घरात खानदानात तुम्ही आई थांबा जरा. येडे होतात फार. आमच्या ना रक्तामध्ये लई टॉयलेट आहे माहितीये का. टॉयलेट कुठून आणलं, टॅलेंट असतं ते. टॉयलेटच आणि टॅलेंट कुठून तुमच्या खानदानाचं. मी लहानपणी ऍक्टिंग करायचे, माझ्या पोरीने माझं टॅलेंट घेतलंय. तुझी ऍक्टिंग बघितलं ना मागच्या टाइमला सोसायटीच्या नाटकांमध्ये. ताई हिची ऍक्टिंग बघून सोसायटीच्या लोकांनी घर विकली हो स्वस्तात. आई वाटेल ते बोलताय. वाटेल ते नाही बोलत आहे. हा का नाही, मनीला विचारा. मनीला विचारा, काय मनीला विचारा. विकली का नाही ग. तिला काय कळत. टॅलेंट आमच्या रक्तात आहे. मी नाही. स्वतःबद्दल सांगा, स्वतःबद्दल. मग ते सांगते ना, मी ते ऍक्टिंग करायची ना, ते रामलीलेमध्ये मी शूर्पणखा केली, त्राटिका केली, मंत्रा केली, कृष्ण कथेत तर पुतना पण केली होती बाया. टाळ्या थांबना लोकांच्या. बघा आई बघा, तुमच्या स्वभावानुसार रोल मिळतायत तुम्हाला विलनचे. विलांचे काय ग, सगळ्या समोर तमाशा कायला करते. तमाशा म्हणजे तुम्ही करताय. हे तुम्हाला बघा कळत नाही का आजी, खिचडीचं shooting एक मिनिट. हे बघा आजी, हे बघा आजी, हे बघा आजी, का ग टवळी कुठली. हिला सांगता येत नाही का. मला काय सांगायचं. तुला माहितीये का, डोळा मारून पटवले माझ्या पोराला. आई तू बाजूला हो ग. महिन्याच्या 5 तारखेला रेशन संपतंय आमचं. सांगा आता. हो, कारण बच्चा 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 खायचं कोणाला असतं. अख्खा पगार जातो सगळा किराणात. तुम्हाला सांगितलं कमी खा कमी खा, पण नाही. मान घसा गाल सगळं एकत्र झाले तरी खायचं खायचं खायचं. मी काय एकटीच खाते का, तुझ्या तोंडाला का चिकटपट्टी लावली आहे. गप्पा बसा गप्पा बसा, गप्पा बसा. मी एवढं हाड बाहेर निघा. अरे यार, नको असताना एकावर 2-2 फ्री मिळाले का. ए बाई, ए तुझ्या वयाचा मान ठेवून गप्पा बसते तर कळत नाही काय. गिरणीचा पट्टा चालूच आहे. वाच 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 बडबड बडबड संपतच नाहीये या बाईची. आणि काय ग हे काय मिथून आहेस. अशी काय चालते काय, सरळ नाही का चालतंय. आई शपथ सांगते, आत्ताच्या आत्ता इथून निघायचं नाही तर फन 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 असा भैराला फटायला सन्नाटा करू टाकेन. आई शपथ सांगते, डोक्याची येड भगवली बायकांनी आल्यापासून. निघा बाहेर, आत्ताच्या आत्ता बाहेर व्हायचं. पोरगी इथेच राहणार, शूटिंग संपल्यावर भेटणार. आई शपथ सांगते, दिसायचं नाही कुठे. लक्ष द्या तेवढं छोटी. म्हणे मी सांगितलं तसं कराय, कसं कराय. खरंच आहे बाया, जाते. मला रडायचं नाही, मेकअप करा होणार की नाही. रडायचं नाही. मी चालले. ओके बेबी, मूड 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 मूड. हा, रोल डेव्हिड रोल कॅमेरा रोलिंग. अँड ऍक्शन. पापा पापा पापा, खेलते हुए मुझे खरोच आई है. ओहो, अरे बाप रे, मेरी बेटी को ये क्या हो गया है. आहा, लेकिन डरो नहीं, मेरे पास है बसंती पेन रिलीफ स्प्रे. से पहले दर्द भगाएं. वाव, पापा पापा पापा. मेरी बिटिया तो परी बन गई. ए परफॉर्मन्स पण आम्हाला तुम्ही शूट करत असलेली ऍड सुद्धा खूप आवडली आहे. म्हणणार प्रसादा. मी काही महिन्यांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
जाणार आहे पुढचे काही महिने. थोडे दिवस माझी गॅप असेल महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये, कारण मला असं कुटुंब शोधायचंय जे हे ऍड बघून हा स्प्रे घेणार आहे. कुठला स्प्रे आहे? बसंती स्प्रे. ही कुठली ऍड आहे? कहर. मजा आली, वेगळा होता परफॉर्मन्स. आणि म्हणजे शूटिंगची स्किल्स आपण बघतो वारंवार, पण याच्यात जरा गंमत होती. वनिता मस्त पकडलं होतंस कॅरेक्टर, छान मजा आली. निर्मिती ताई. वनिता, आपण ऐकतो की कॉमेडीची क्वीन, कॉमेडीची महाराणी, आणखी काही कॉमेडीची प्रिन्सेस काही असेल, तू ना कॉमेडीची सासू आहेस. तुमच्या त्या तिघींचं स्किट, पण त्याच्यातली तुझी सासू, याच्यातली तुझी सासू, काय करतेस तू? ते काय चालण्याचं बेरिंग काय होतं तुझं? मला आत्ता या क्षणाला तू तशीच धावत इकडे येऊन मला भेटायचं. खूप छान. आणि श्याम, काय असतं हे काय, म्हणजे खरंच तू म्हणालास तसं जरा शोधून काढ की हे प्रॉडक्ट कोण घेणार आहे. खूप मजा आली, खूप धमाल धिंगाणा केलात तुम्ही, मज्जा. मंडळी, माणसांना आपण नेहमीच प्राण्यांच्या उपमा देतो, पण जेव्हा प्राण्यांना माणसांच्या उपमा दिल्या जातात तेव्हा काय होतं ते बघूया पुढील प्रहसनातून. जय घेऊन मंचावर येतात जत्राचे अतरंगी हास्यवीर. मीडियावाले करायचं सुरू. करायचं ना? चालेल. ती बियाणं कॅमेरावाला बघा. ए, कॅमेरा आहे. ये की इकडे. चालू करा. चालू करा. कॅमेरा आहे. नमस्कार. चालू आहे ना? येस चालू. नमस्कार, मी फॉरेस्ट ऑफिसर रोहित माने. आज मला म्हणजे लईच आनंद होतोय. आनंद म्हणजे एकदम आनंदच होतोय मला आज. म्हणजे भारी वाटतंय, कारण की कसं आहे, वन खात्याचा कुठला पण कार्यक्रम असू द्या, काय पण असू द्या, म्हणजे आपले हे महाराष्ट्राचे लाडके कलाकार जे असतात ना, ते नेहमीच आम्हाला प्रोत्साहन करत असतात आणि आम्हाला नेहमीच पाठिंबा देत असतात. त्याच्यामुळं मला म्हणजे असं हीच झालंय, म्हणजे भरूनच आलंय सर, खरंच. म्हणजे भरून म्हणजे एकदम भरून म्हणजे ओव्हरफ्लोच झालंय, म्हणजे एकदम लईच भारी वाटतंय मला खरंच. आणि आज म्हणजे एवढा चांगला दिवस आहे बाबा, जागतिक प्राणी दिन आहे आज. तर त्याच्यानिमित्त आम्ही ह्या 2 कॉमेडींना इथं बोलावलेलं आहे. लई भारी वाटतंय मला खरंच. आणि आज त्या निमित्तानं एक नाही, जागतिक प्राणी दिन असल्यामुळं आज आपल्या जंगलातल्या प्राण्यांबरोबर ह्या 2 कॉमेडी संवाद साधणार आहेत. लय मजा येणार आहे म्हणजे खरंच सर, म्हणजे लय भारी वाटतंय. मी तुमची ओळख करून देतो कॅमेरासमोर. सगळ्यात पहिल्यांदा मी 2 कॉमेडीचं अभिनंदन करतो. हे दोघं आपले प्रमुख पाहुणे आहेत, दत्तू मोरे आणि सनई चौगडे साहेब. त्यांचं मी हे करतो. इकडे जरा 2 मिनिटं असं नका ना करू. तुम्ही नाव नीट घ्या ना. तुम्ही आधी 2 कॉमेडींची ओळख. कॉमेडी असं नाही हो, अभिनेते होता मी. नाव चुकीचं घेतलं आणि तुम्ही माझं काय रे. नाही, दत्तू मोरे बरोबर बोलले. अरे तुझाच बघशील, फक्त माझं नाव चुकीचं घेतलं ना रे. सनई चौघडे घेतलं, असं नका करू तुम्ही. सर कॉमेडी केली थोडीशी. तेच म्हणतो, पण असं नका करत जाऊ. तुम्हीच करणार, आम्ही नाही करायची. नाहीच, तुम्ही नाहीच करायची, आम्हीच करायची. आणि तुम्ही बघायची, नाहीच करायची तुम्ही. पुढे सत्कार करू. अरे हे काय सोडताय तुम्ही? धमकी देताय की काय? बोलण्याची पद्धत आहे माझी, ती साताराच असल्यामुळे. बरोबर आहे, प्लीज सत्कार करू जरा. होय. अभिनंदन अभिनंदन. ठेवतो इथे. दत्तू सर, एक बाईट हवा होता, घेऊया. हा दादा, बरोबर आहे काय भाग? हो व्यवस्थित. हा अरे का या बसा. हा, इथे बसा. रेडी रोल. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आपल्यासोबत आहेत दत्तू मोरे. जागतिक प्राणी दिनानिमित्त तुम्ही प्राण्यांशी संवाद साधणार आहात, तर काय सांगाल? मला खूप भारी वाटतं इथे येऊन. म्हणजे माझ्यासोबत दादा आहे. दादा भारी आहे आणि दादा सामाजिक एकदम मस्त आहे आणि जबरदस्त आहे. म्हणजे दादा मला बोलतो की दत्तू चल चल चल, मग मी पण बोलतो दादा चल चल चल. 2 मिनिटं. तू कधी सांडलेला चिवडा बघितलायस?
तसं बोलतोस तू. त्याला काहीच आकार उकार नाही. काय बोलतोयस ते? कसं कॅमेरा दादा म्हणाला चल चल मम्मी चल चल, हे काय बोलतोयस तू? 1000 वेळा तुम्हाला सांगितलेलं कॅमेरा नीट फेस करा रे. तुमच्या जनरेशनचा हाच प्रॉब्लेम आहे. दादा मला तुझ्यासारखं बोलायला येत नाही दादा. अरे मग शिकते दत्तू, शिकते. 1000 वेळा सांगत असतो. नुसते फॅन्स ना बरोबर तुम्ही फोटो वगैरे दिले, तुम्ही सेलिब्रिटी नाही बनत. नाही दादा, मी फक्त ऍक्टिंग बघतो, बाजूचं मी बघत नाही. म्हणजे काय रे? मी काय फक्त फोटो बघतो, ऍक्टिंगचं बघत नाही. दोन्हीचा बॅलन्स जमला पाहिजे, कळतंय का तुला? रिलॅक्स व्हा, तुम्ही फेस आहात रे. आपण सगळे फेस आहोत, अख्ख्या सोनी मराठीचा फेस आहोत. नीट दिसलो पाहिजे आपण, नीट बोलायचं. लक्षात आलं? हा येस हो हो. नाही त्याचं झालं बोलून, आता मी बोलतो. आता शिक कसं बोलायचं ते. ये इकडे शिक, जरा ऑब्झर्व कर. तुझ्यासाठी करतोय. मला विचारा. तर आपल्या सोबत आहेत समीर चौगुले, काय सांगाल? मला असं वाटतं की प्रत्येक ऍक्टर, अरे हे तुला शिक म्हटलं ना, तू खाली कुठे बोलतोस त्याच्याशी? तुझ्यासाठी करतोय हे. नीट शिक, हाच प्रॉब्लेम आहे तुमचा. प्लीज दत्तू यार. सॉरी. हा प्लीज परत विचारा. येस ऑफकोर्स. ओके, तर आपल्या सोबत आहेत समीर चौगुले, काय सांगाल? मला असं वाटतं की प्रत्येक अभिनेता असतो, तो अभिनेता व्हायच्या आधी एक माणूस असतो आणि नागरिक असतो. आम्हाला समाजाने खूप काही दिलेलं आहे, त्यामुळे आम्ही सुद्धा समाजाला काहीतरी देणं आहोत. आणि एखादा कलाकार हा मोठा यासाठी होतो कारण तो एक चांगला माणूस असतो आणि तो एक देशाचा सुजाण नागरिक असतो. वा 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 सर. काय बोललाय वैला का? नाही जस्ट एक बोललाय म्हणजे बोलला एकदम बरं का तुम्ही. लयच भारी वाटलं खरं सांगा. म्हणजे तुम्ही ऐक ना, आता तुम्ही आता म्हणजे तुमची एवढी मोठी फॅन वर्ग सगळं आहे, तुम्ही एका मोठ्या सामाजिक कार्याचा एकदम वसा हातामध्ये घेतला पाहिजे. चौचाले मी खरं सांगतो तुम्हाला. मी वसा घेतो, पण तुम्ही नाव नीट घ्या. चौचाले हे नाव घेतलं जातं. तुम्ही चौचालेचा अर्थ काय? थोडं नकाच करू कॉमेडी. तुम्ही नाही कॉमेडी असेल ना त्यातला एवढं पण बघ. दादा माकड काय बघतोय? थांब जरा. अरे अंगावर येतं की खायचं एकदम. घाबरू नका काय करणार नाही ती. दत्तू साहेब तुमचं लय मोठं फॅन बरं काही. मी तुमचं लय मोठं फॅन. म्हणजे सर तुम्हाला सांगतो, आमच्या आउट हाऊस मध्ये एक टीव्ही ठेवला एक नाही. बियाणं तिकडे जाणार, हास्य जत्रेची स्किट बघणार. हा हास्य जत्रेची स्किट असं करून बघत बसतोय. तर लय भारी लय मोठं. आता त्याचं लक्ष गेलं नाही तुमच्याकडे म्हणून, नाही तर लक्ष गेलं खाळत एकदम. मला तुम्हाला बघून जवळ जाऊ तिकडे नव्हतं मी बोलत त्याला. ए माकडा, तुझ्या यायचं बियाण्या बघ कोण आले. कोण आले कोण आले बघ. हळूहळू सावकाश सावकाश. तू जास्त पुढे जाऊ नको. काय नाही काय नाही काय नाही या. अरे बापरे. कमाल आहे यार. लय भारी बघा. तुम्हाला सांगतो म्हणजे ही सेम टू सेम ऍक्टिंग करणार ह्यांची. सेम टू सेम. म्हणून ह्याचं नाव काय ठेवलंय माहितीये का आम्ही? दत्तू मोरे माकड. माकडाचं नाव दत्तू मोरे ठेवलंय. दत्तू मोरे नाव ठेवलंय. म्हणजे मंडळी, महाराष्ट्राची हास्य जत्राचा फॅन कोण नाहीये आज, पण आज चक्क एक माकड, होय होय एक माकड दत्तू मोरेंचा फॅन आहे. आणि ते अगदी सेम ते दत्तू मोरेंची मिमिक्री सुद्धा करतं आणि म्हणूनच त्याचं नाव दत्तू मोरे ठेवण्यात आलेलं आहे. तुम्ही बघू शकता दत्तू मोरेंची मिमिक्री. मला असं वाटतं की कॉमेडी विश्वातील हा एकमेव नट आहे ज्याच्या नावाचा प्रवास चाल ते माकड असा झालेला आहे. दत्तू मोरे. तू कशाला तुला रोज बघतात ना लोक हे करताना. माकड करतोय त्याचं आश्चर्य आहे. येस खूपच अभिनंदन. खूप छान. क्या बात आहे. लय फॅन आहे, लय फॅन आहे. माकड लय फॅन. वा वा वा. मोकळा तो वाघ मोकळा. घाबरू नका काय नाही करणार. बस 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 अंगाच. काय नाही करत हो, काय नाही. साधं बोळा विचार. माणसाळलंय यावं, माणसाळलंय. काय नाही करत, काय नाही करत. काय नाही काय केलं तुला? ह्याला लय मस्ती बी
काय नाही माणसाले काय नाही करत आहो. बापरे. खरंच काय नाही करत. एवढं मी पहिल्यांदा बघतोय हो एवढं मोठं नाही नाही वाघ. ही आणि तुमची खासियत माहितीये का हाय. ही सुद्धा ह्याच्या बाजूला बसून हास्याच्या स्किट बघणार. हा, वाघ बघतो ही वाघ बघतोय. नाही हो माझा बरोबर, तुम्हाला विश्वास बसायचा नाही. तुमचं मोठं फॅन आहे. हा वाघ माझा फॅन आहे. लय मोठं फॅन. नाही हो काहीतरीच काय हो अहो तुम्हाला बघायची आहे का फक्त लक्ष जाऊ द्या. होय होय बाब ए बेन्या तू या इकडं काय तिथं बघ कोण आलंय. इकडे बघ कोण आलंय. निवांत. दादा तो डोरबेल वाजवतोय. म्हणजे भारी. दादा तो घाय 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 करतोय जे खूप महिने झाले तू करतच नाहीयेस. मला शहाणपणा नको शिकू दत्तू. अरे वाघ आहे यार वाघ. दोन्ही पायाने करते हो. तू माझ्या काय मोठे बिंदूचं ऑपरेशन झालं दिसत नाही मला दिसतंय सगळं. तू तेच काय मला एक्सप्लेन करतो थांब ना जरा. अरे बापरे कमाल आहे यार हे. भारी आहे की नाही. हो वाघ संगीत काय 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 म्हणाला काय म्हणाला संगीत काय आहे संगीत. तुमचं आहे की नाही. अविश्वसनीय आहे. तुमच्या ह्याच्यातलं करतंय. तुमचं ते संतोष मजनू आहे नाही ती करते. कोण संतोष मजनू. लोचन मजनू. लोचन मजनू आहे कॅरेक्टर. मला यार मला विश्वास नाही बसत हो. म्हणजे एक वाघ समीर चौगुलेंची मिमिक्री करताना आता आपण बघत आहोत. काय वाटतं या क्षणी समीर चौगुले. मला खूप आनंद झालेला आहे. आणि मी काय सांगणार म्हणजे आनंद म्हणजे बघितलं ना सेम टू सेम केलं नाही. सेम टू सेम केलं. सेम करते म्हणजे तुमचं फॅन. मी आजपासून ठरवलंय या वाघाचं नाव समीर चौगुले. अरे बापरे तुम्ही कॅमेरावाले. वाघाचं नाव समीर चौगुले. समीर चौगुले नाव आजपासून. ह्याला हाक त्याला सांगा ना जरा. समीर चौगुले नाव आजपासून. बरं पडेल. वाघ्या अहो नका करू, वाघ आहे. नाही पुरच आहे हो त्याचं काय नाही. आजपासून तुझं नाव समीर चौगुले आहे. हाक मारली तर अरे 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 आनंद आनंद झाला. खुश झालाय तो. हमारे को तुमरे को. अहो मी सगळंच करतो माझ्या जवळ जवळ. मला हे सांगताना अत्यंत आनंद होतोय की मराठी मनोरंजन विश्वात आज इतिहास घडलेला आहे. एका वाघाचं नाव होय होय एका वाघाचं नाव समीर चौगुले असं ठेवण्यात आलेलं आहे. मला वाटतं समीर चौगुले तुम्हाला याबद्दल काय वाटतंय. मला खूप आनंद झालाय. आणि खरं म्हणजे आपली जी प्रतिमा असते त्याप्रमाणे तुमचं नाव होतं. आता माझी आहे वाघाची प्रतिमा. माझं वाघाला माझं नाव ठेवलं गेलं. येस ऑफकोर्स ऑफकोर्स ऑफकोर्स. छान. तर आपण बघू शकता की समीर चौगुले नावाचा वाघ इथे आहे आणि दत्तू मोरे नावाचं माकड इथे आहे. डायरेक्ट म्हणा समीर चौगुले बसलाय असं डायरेक्ट म्हणा. वाघ नाही नाही वाघ आणि समीर चौगुले एकच. काय टेन्शन नाही. डायरेक्ट म्हणा समीर चौगुले बसलाय. डायरेक्ट नको सर. डायरेक्ट चल डायरेक्ट म्हण. डायरेक्ट म्हणा. येस येस. तर आपण बघू शकता की समीर चौगुले ऊन खात पडलेला आहे आणि दत्तू मोरेने आता खाली उडी मारलेली आहे. दत्तू मोरे आणि समीर चौगुले दोघे इकडे उन्हामध्ये आहे आणि दत्तू मोरे समीर चौगुलेला बघतोय. बघूया यांच्यात काय खेळीमेळीचा वातावरण. हे आपण काय बघतोय. दत्तू मोरेने समीर चौगुलेची शिफ्टी उपटली. मस्ती करतात. उपटली वगैरे नाही. तो एक खोडकर असतात. खोडकर आहे त्यांचा खेळ चालू आहे. दत्तू मोरे पुन्हा एकदा समीर चौगुलेच्या पार्श्वभूमीवरती चापटी मारून गेलेला आहे. दत्तू मोरे समीर चौगुले एकमेकांसमोर. समीर चौगुले उठलाय चिडलाय. समीर चौगुले उठलेला आहे. समीर चौगुले आता काही करू शकतो आणि आपण आताच बघतोय आपण बघितलेलं आहे दत्तू मोरेनी समीर चौगुलेचा थोपडा मारला. दत्तू मोरे हे
हे नका बोलू तुम्ही. थोबडा मारला समीर चौगुले का दत्तू मोरे? सर तुम्ही नाही सर त्यांचं चाललंय. हो पण तुम्ही बोलताय असं की ते मला लागलं थोडी आहे, मस्तीखोर आहे ती यार. पोरं जरा. असं लाईव्ह तुम्ही प्लीज बोलू नका. प्रेक्षकांना बघायचं तेवढं बघू. प्रेक्षकांना हे लाईव्ह दिसतंय आमच्या चॅनल वरती. हे चित्तथरारक दृश्य दिसतंय ज्यामध्ये आता दत्तू मोरेचं काही खरं नाही. असं दिसतंय की समीर चौगुलेला दत्तू मोरे हलक्यात घेतोय समीर चौगुलेच्या पाठीत रट्टा मारून दत्तू मोरे पसार झालाय. बघूया आता दत्तू मोरे काय करतोय. आपण बघतोय दत्तू मोरे समीर चौगुलेला हलक्यात घेताना दिसतोय आणि लवकरच आता काही खरं नाही. आणि तुम्ही बघू शकता. Oh my God. तुम्ही बघू शकता समीर चौगुलेला बुकलाय आणि त्याच्या पेकटात लात घालून दत्तू मोरे गायब झाला. अरे हे नका बोलू तुम्ही. विचित्र वाटतंय. पण तुम्ही बघू शकता की समीर चौगुले बिचारा अत्यंत दयनीय अवस्थेत. बेदरट समीर चौगुले, शेपूट घाल्या समीर चौगुले इथे बसलेला आहे. सर तुम्हाला काय वाटतं या समीर चौगुलेला बघू? एक मिनिट जरा लांब व्हा तुम्ही. एक कॅमेरा. ए तू वाघ असणार रे. ए तुझा बाप वाघ होता ना की तुझी आई सशा बरोबर पळून गेली होती. अरे अरे तो समीर चौगुले उवाकडून खातोय. कुठला वाघ उवाकडून खातो स्वतःच्या? अरे, हा कोण आहे? अरे त्याच्या उवा कुठे खाते? उवा नाही खाऊया यार माझा राजा. उवा काय खातेस? असू द्या. तर मग तुम्हीच म्हणला ना म्हणून आम्ही नाव ठेवलं समीर अरे चौगुले. हो बरोबर आहे पण ही काय म्हणते रट्टा मारला वगैरे असं समीर चौगुलेला का रट्टा मारेल? डायरेक्ट मेसेज जातो ना असा. मंडळी तुम्ही बघू शकता समीर चौगुलेची दयनीय अवस्था. समीर चौगुले इकडे थरथरत बसलेला नाकात आहे. बोटं घालतोय रे हा. समीर चौगुले कुठला वाघ नाकात असं बोटं करतो रे? घालतोय. अहो काय झालंय त्याच्या वाघिरीनं सोडलाय की नाही त्याला तेव्हापासून जरा गप्पाला लई जरा. समीर चौगुलेची मादी पळून गेली. अरे नाही. अरे काय बोलताय तुम्ही इकडे? अरे तुम्ही काय बोलताय? अरे तुमचं नाही की तुम्ही माझं नाव घेतलं. एखादा तर काम करत करत ऐकत असेल त्याला काय वाटतं समीर चौगुलेचे नाव बोलू. अहो, ते काय झालंय शांत झालंय जरा. ती काय त्या दिवशी तुम्हाला सांगतो कावळा आलं चोचा मारून गेलं ह्याला तरी गप होतं बिचार. काय करत नाही अहो लय साधा आहे. समीर चौगुले अत्यंत शांत झालाय. घाबरून घाबरून थरथरत आहे. चळा कापतोय आणि फळा सुद्धा कापतोच आहे. समीर चौगुले तुमचं काय म्हणणं आहे या वाघावरती? मला कशाला विचारताय? माझा काय संबंध? ए बाबा ए अरे वाघ आहे ना तू. अरे मग वाघासारखा वाघ ना बाबा हे. अरे येडाय का रे हा? ए मग माझं नाव नका लावू याला. काढा नाव नका काढा. माझं नाव नाही लावायचं. नाही खड्ड्यात गेलं यार. ते वाटेल ते ऐकायला लागतं रे. नका ठीक आहे हरकत नाही. मी येते आहे दत्तू मोरेंकडे. दत्तू मोरे तुमच्या समोर दत्तू मोरेने समीर चौगुलेला तुडवलेला आहे. काय भावना सांगाल? ऍक्च्युली तो माझ्यासारखाच आहे. छुपा रुस्तम. मी तसाच आहे. छुपा रुस्तम छोटा पॅकेट बडा धमाका. अनेक जण मला शानपणा करून सांगतात बऱ्याच गोष्टी. मी ऐकत असतो पण वेळ आल्यावरती व्याजासहित परत करतो. दादा कसा वाटला टाटा चिवडा? माझ्याकडे फनकन आहे. तू भेट तुला दाखवतो. ए माझं नाव नाही पाहिजे. माझं नाव माकडाला द्या आणि वाघाला दत्तू मोरेचं नाव द्या. नाही कॅन्सल. नाही मला नाही म्हणायचं. माझं नाव माकडाला द्या. बर चिडू नका शांत. काहीच अर्थ नाही. हो सर आजपासून हे होतं तू मोरे बस. हा समीर चौगुले. येस समीर चौगुले. माकड समीर चौगुले. आता झालेल्या बदलानुसार तुम्ही बघू शकता की दत्तू मोरे हा वाघ झालेला आहे आणि समीर चौगुले माकड त्याच्या जवळ येत आहे. दत्तू मोरेने समीर चौगुलेला अरे किती मुद्दामून कराल रे. अरे हा आता वाघ झाल्यावर लगेच पुरुषार्थ आला त्याच्या अंगात. 1 मिनिट थांबायचं नाही इकडे. मला जायचं. वा एकदम वाघ परफॉर्मन्स होता आणि तुमच्या सगळ्या माकड चेष्टा मला खूप आवडल्या. भारी. बघूया हास्यरसिक कशी दाद देतात. प्रसाद पॉमे आय थिंक तू हे पहिल्यांदा केलंस ना? माकड पहिल्यांदा केलं. हो ना पहिल्यांदा केलंस ना. आउटस्टँडिंग. फार मजा आली. फारच मजा आली. म्हणजे तुझा वावर खरोखर वाखाणण्याजोगा होता. अप्रतिम. सम्या तू वाघ आहेस का तू माकड आहेस यापेक्षा
तू इथला लाडोबा आहेस एवढं नक्की. आणि पशा तुझ्यासाठी हा मंच नाही तर तुझ्यासाठी एक खरोखरच अभयारण्य आहे. तुला हवा तसा जिकडे तिकडे बागडत असतोस, वावरत असतोस. आणि वेगवेगळ्या भूमिका वेगवेगळ्या पद्धतीने करणारे नट मी बघितले, पण वेगवेगळ्या पद्धतीने वाघ करणारा एकमेव नट तू असतो. म्हणजे हिंस्त्र वाघ, आळशी वाघ, आज घाबरलेला वाघ, म्हणजे वाघामध्येही तू व्हरायटी दाखवतोस. क्या बात. आणि सेट आज सई नाही तर तिच्या वतीने मी म्हणतो एकदा सेटिंग वाल्यांचंही खूप कौतुक. मला खूप मस्त मजा आली, खूप मजा आली. वंडरफुल. वा अतिशय मिश्किल टिप्पणी. निर्मिती ताई, तुमचं तिथे जे काय चाललं होतं ना ते मॅडनेस अशासाठी मी म्हणते की आपण लहानपणापासून ऐकत आलोय की पंचतंत्रातल्या गोष्टी ऐकल्यात आपण, जे प्राण्यांच्या गोष्टी असतात. आणि इथे ह्या स्किटमध्ये या प्राण्यांच्या गोष्टी ते पंचतंत्रातल्या नाही आहेत, ते पंचतंत्र आहे तुमचं सगळं. खूप मजा आली, खूप धमाल आली. आणि दत्तू बहार बहार तू म्हणजे काय चाललंय तुझं दिवसेंदिवस. खूप छान, खूप गोड. तुम्ही सगळ्यांनीच खूप छान केलं. गोड. मंडळी, एक लग्नाळू मुलगा आला आहे त्याच्या मैत्रिणीच्या घरी तिला मागणी घालायला. चला बघूया त्याच्या या प्रयत्नांना यश मिळतंय का ते. तेच दाखवायला मंचावर येत आहेत रत्नागिरीचे रत्न प्रथमेश शिवालकर, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता सभ्यराव. हाय मॅम. नमस्कार. हाय सर. हॅलो. हाय प्राजू. कसा दिसतोय? तसाच. राऊत हे हिचं उत्तर. तसाच. आणि मग इंटरव्ह्यू द्यायचे, मी सिंगल का आहे, माझा क्रश कोण आहे. सर तुम्हाला सांगतो, हिचं जेव्हा करिअर सुरू झालं ना तेव्हा आपले दत्तूची आई त्याचं दुपटं चेंज करत होती. आज दत्तूचं लग्न झालंय, दत्तू स्वतःच्या पायावर ठाम उभा राहिलाय, तरीही इंटरव्ह्यूज देते. असं नसतं का प्राजू, तू राहा, सिंगल राहा. पण सर मी ठरवलंय, मी लग्न करतोय. नाव सांगतो सर, शिवाली. आज तिच्या घरी जाणार आहे, तिच्या आईला सगळं खरं खरं सांगणार आहे आणि लग्नाची बोलणी पक्की करणार आहे सर. आणि तिची आई सर, मॅम तिची आई मला लहानपणापासून ओळखते, त्यामुळे काकू काय नाही बोलणारच नाही आहेत. त्यामुळे जातो आणि डेट तुम्हाला कळतो सर, डेट ठेवा. नक्की. मॅम तुम्ही पण. शुभेच्छा. शिवा, आपला पम्या आला, आपला पम्या. कसा सर? आपला पम्या बोल ना. अगं शिवा येतेस ना ग, आपला पम्या आला. काकू काकू तुम्ही पण. काकू तुम्ही बसा ना. काकू आई कसा आहेस बाळा? मी मस्त आहे, छान आहे काकू. आई बाबा कसे? त्यांचं काय नवीन लग्न झाले, छान मस्त आहे. किती जुनं झालं ना लग्न तरी नवीन जोडप्यासारखं राहायचं असतं आयुष्यभर. बरोबर आहे. काकू बसा ना. काकू ऐका ना. काकू काकू मी आज तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायला आलोय. माहितीये मला. माहितीये? माहितीये तुला? शिवालीने आयडिया दिलीये मला. बोलली शिवाली? काकू ऍक्च्युली म्हणजे लग्नाबद्दल बोलताय ना? हो, म्हणजे लपवायचं नव्हतं. सांगितलंय मला सगळं शिवालीने. आणि माझी अजिबात ना नाहीये. ना नाहीये? उलट मला तर आनंदच होईल. तू शिवालीला लहानपणापासून ओळखतोस रे. कितीच तुझ्यापेक्षा कोणी इतकं जवळून ओळखतच नाही तिला. हा काकू. जेव्हा जेव्हा शिवाली लग्नाचा विषय काढते ना, पम्या बाळा मला ना तूच दिसतोस नजरेसमोर. थँक्यू काकू. फक्त चांगला मुलगा शोधा तिच्यासाठी. बाळा मीच काय मीच
है कौन इधर तू नाही तो कौन आई असं काय करतेस? काकू एक गंमत केली का गंमत बी- ए ऐक ना मला सांग मी म्हणजे कॉमेडी करते असं वाटतं की ऑलमोस्ट कॉमेडी करते असं वाटतं काकू त्यांना कुठे मध्ये घेते आपला मेन मुद्दा काय आहे काकू मुद्दा काय हा म्हणजे शिवालीचं शिवालीचं लग्न हा. माझं काय हा तेच मी सांगते माझं काय म्हणणं आहे चांगला मुलगा शोधायचा जबाबदारी झटकायची नाही नाही. हा हे बघ जे काही आहे ना तुम्ही दोघं मित्र काय गोंधळ घाला पण उद्या माझ्या शिवालीला त्रास झालेला मी अजिबात खपवून कोण घेणार देणार नाही. त्रास नाही मला जबाबदारी घ्यायची त्याच्यामुळे आहे. तिच्यासाठी चांगला मुलगा शोध तुझ्यासारखा नको काकू नंतर येतो जरा चाललास गाणं नका गाऊ काकू ऐका ना गाणं नका गाऊ ते सारखं गाणं अगं तोंडावर काय बोलतेस त्याला आणि मला काय गप 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 करतेस? ऐका ना ए काकू. तोंडा ए मी काय वाईट बोलते का रे नाही हा आपला पम्या आहे ग आपली माणसंच सांगतात ना आपल्या माणसांबद्दल की दुसरं कोणी येऊन सांगणार आहे बरोबर, हा. आणि तू लगेच जबाबदारी झटकून निघून नाही नाही, चाललास मला झटकायची नाहीये का बघ माझं काय म्हणणं आहे तुलाच पटतंय का बघ हा एवढ्या चांगल्या मुलीला हा. तुझ्यासारखा मुलगा शोधणार आहेस तुला आज नाही वाटत तुला आई लाज का वाटेल आई तू लाज का वाटेल तोंडावर बोलतेस तर. तूच विचार कर बाळा तूच विचार कर तू शिवालीचा नवरा आहेस तुला तरी आवडेल अगं आई हा? तू तोंडावर काय बोलतेस? आवडेल तसं नाही कसं तू शिवालीचा चांगला मित्र आहेस तर तू तिच्याबद्दल वाईट विचार का करशील बाळा तू नाही चांगला करणार. विचार केला पाहिजे हा. शत्रू करेंगे वाईट विचार मित्र नाही कर पमा मेरा हायच नाही ऐसा पम्या हायच नाही पम्या ऐसा तो? नाहीच. हिंदीची गरजच नाही मराठीत मस्त होतं. सांगे गंमत असं आपलं गमतीशीर पद्धतीने बोलते रे बा नाही, तुला कशी बरीच मुलगी पाहिजे बऱ्याला कसं बरं पाहिजे बरी उत्तमला बरं नाही वाटत आई उत्तमला उत्तम पाहिजे बऱ्याला बरं पाहिजे काय वाईट बोलले मी? काकू ऐका ना म्हणजे तुमचा मुद्दा करेक्ट आहे म्हणजे शिवाली उत्तम आहे मग पण मी पण काय चल निघ चल असं नाही ना नाहीये रे बा, नाही. ए, नाहीये तो तू तसा गप- तू बोल ना एक मिनिट मला सांग वाईट वाटलं तुला नाही बाबा हा वाईट वाटलं पम्या तू आपला आहेस रे बाळा म्हणून मी काकू आहे ना मी तुझी हा. लहानपणापासून ओळखतो की नाही हा. आपण. मग मी असं वाईट विचार करेन का तुझ्याबद्दल नाही तुम्ही नाही करणार पण माझा पण मुद्दा आहे काकू नाही ऐक मला आई तर पम्या चांगला आहे आई काकू, खूप हा. चांगला मुलगा आहे. अगं मी म्हणतच नाहीये पम्यापेक्षा चांगला मुलगा शोधून सापडणार नाही हा. आता कसं बोलली? हा. आपल्याला त्याच्यासारखं शोधायचंच नाहीये तुझ्या तोंडावर बोलतेस. मुलगा काय आहे? चांगला मुलगा चांगला पगार चांगली नोकरी हे मिळालं पाहिजे बरोबर की हा. नाही बरं मला सांग हा. पम्या आता तुला किती पगार असेल हा काकू मला 10 आहे आणि पुढच्या वर्षी 12 होईल. ऐकलंस 10-12 हजारात संसार नाही करायला नाही काकू थांब ना. 10-12 मी पण अर्धवटच सांगतो नाहीतर काय. मला वर्षाला 10 लाखाचं पॅकेज आहे पुढच्या वर्षी 12 लाख होते हा. काय कॉमेडी करतोस काय कॉमेडी करतो काकू खरं बोललो मी ऍक्च्युली पगाराची स्लिप खरंच किती पगार आहे 10 लाख रुपये वर्षाचं पॅकेज आहे ए मग का नाही रे तू तसा राहत चांगले कपडे हा घाल. गरीबासारखा का राहतोस बाळा हा? हे टापटीपणा का नाही बरं बाळा तुझ्या तसं काय? पॅकेज चेहऱ्यावर दिसलं पाहिजे आता तुझा मित्र समीर चौगुले फाटका होता अक्षरशः फाटका पण श्रीमंती चेहऱ्यावर दिसते माणसाच्या दिसते की नाही किती मिळतात की नाहीच मिळत माहित नाही पण श्रीमंती चेहऱ्यावर दिसते त्याच्या त्यांचं कशाला काढतेस तू तसं माणसाने सतत अशी श्रीमंती चेहऱ्यावर टपकली पाहिजे माणसाच्या कळतंय तुला माझा मुद्दा कळतोय का बाळा काकू ऐका झालं बोलून नाही नाही माझं बोलायचंय अजून मला चेहऱ्यावर आठवलं मला चेहऱ्यावर आठवलं हे कर ना तू रात्रीचं 1 चमचा हळद खा कशाला का जरा उजळशील ना बाळा हा? ती हळद हो गोरा आई जास्त होतोय तुझा जास्त आता. काय? तू ए, बरं, तोंडावर थांब, थांब. बोलतेस का त्याला ए, ए, काय ग ए तुला राग आलं का रे नाही चांगल्यासाठी बोलते ना रे बाळा मी तुझ्या हा ए बघ मुद्दा काय आहे? शिवालीसाठी चांगला मुलगा आपल्याला शोधायचा आहे हो बरोबर कसं 10-12 लाख काय चाटायचे अशी पर्सनली पण आहे ना
ते आहे ना काकू 10-12 लाखाचं पॅकेज आहे ना. मी पैसेच आहेत ना ते पण काकू. आणि हल्ली 10-12 लाख म्हणजे उत्तम पॅकेज आहे ना हो काकू. आई चाटायचे तसे पॅकेज. ऐका काकू हे बघ 10चे 20 लाख पाहिजेत 48 लाख असं पॅकेज पाहिजे होतील काकू. तुमचा मुद्दा काय आहे की एक चांगला मुलगा. चांगला पॅकेजचा मुलगा पाहिजे. हा आपण काय बघतो Personality पाहिजे. आपण काय बघतो एक चांगला पॅकेजचा मुलगा. एक कॉमन मुलांची हाईट असते 5'7", 5'8". ती आहे ना. मग हे सगळं मग अजून काय करायचंय मी. पर्सनॅलिटी म्हणजे अपेक्षा काय. आवाज नाहीये चांगला तुझा आवाज. आवाज ना बाळा पुरुषासारखा पाहिजे. असा आवाज काय कामाचा. 4 चौघात जेव्हा तू तुझ्यासारखा मुलगा समजा तूच समजा शिवालीला हाक मारेल. कशी हाक मारली पाहिजे. अगं ऐकलंस का अशी हाक मारली. मग मी 4 कुठे चालले पंजाब. असा आवाज येतो तुझा बाळा तुला नाही आता कळत. ते काकू कसा आवाज काढला पाहिजे. अगं ऐकतेस का अगं ऐकतेस का पाहिजे पर्सनॅलिटी काय नाही रे बाळा. आवाज चांगला आहे. नाही अगं मी कुठे नाही म्हणते. काय रे मी वाईट बोलले का रे? नाही. त्याचा आवाज चांगलाच आहे. त्याच्या चेहऱ्याला शोभतो पण आपल्याला हा चेहराच नकोय. काकू कळतंय का तुला. मला काय वाटतं हे बघ पुरुष कसा ना आवाजाबरोबर रुबाबदार पण पाहिजे. आता मला सांग प्रसादो रुबाबदार आहे. प्रसादोकांचा आवाज बोलतात तेव्हा काय रुबाब काय जरब. हो वा छान बोलतात. हो अदब रुबाब जरब वा छान. आता हेच जर प्रसादोक छान असं बोलले तर कसं वाटतं. मजा येणार ना काम करायला. काकू माझा आवाज असा नाहीच ना. वा छान. परवा काकांना मारली ना चौकात. काकू बोलवतायत आले ना ते. आले नाही. माझा मुद्दा तोच आहे की आवाजात जरा धाक पाहिजे. पण पम्या सांगू तुला तुझी काय हात नका लावू, आता irritate असं नाही करा. मला तू का बस मला माहिती त्याला कसं टॅकल करायचं. ऐक माझं तुला पण चांगली मुलगी मिळेल. मी शोधणार तुझ्यासाठी मुलगी. ती आपली ती पनवेलची आत्या नाही का गजू आत्या आहे ना तिची मुलगी सोनी. सोन्यासारखी मुलगी आहे. ती कशाला पाहिजे उत्तम मुलगी आहे पम्यासाठी. फक्त ना एक प्रॉब्लेम आहे बाळा. काय मिशी आहे तिला. तेवढाच बाकी सुंदर मिशी येते. काय झालं ना ग लहानपणी ना पम्या तिने ना ब्लेडने खरवडलं तेव्हापासून जाड मिशी मुच्छड चिडवतात. काकू मला मिशी आहे तिला मिशी आहे. काय करू आम्ही दोघं आयुष्यभर. काय करायचं आम्ही दोघांनी. ऍडजस्ट करायचं पम्या. ऍडजस्टमेंट सांगताय काकू तुम्ही. मिशीचं काय प्रॉब्लेम. एवढं ऍडजस्टमेंट करतो. तुम्हाला कुठे फिरायला जायचं माझी गाडी असते. काका पनवेलला कामाला जातात तिथे गाडी घेऊन जातो माझं ऑफिस सुटल्यानंतर. मग आपण काय ना काहीतरी बोलतो. एवढे ऍडजस्टमेंट करून ऐकून घेताय ना यार काकू. नाही ग बाळा मी लग्न करू मी. काकू आहे ना तू. वाईट वाटलो का रे तुला. वाईट वाटतं. माणूस महत्वाचं ना बाळा. माणूस महत्वाचा वगैरे काकू. मी ना काय रस्त्यावर पडलेला पोरगा नाही. मला पण चांगली स्थळ येतात काकू. आता दरवाजात प्राजक्ता महिला नाही बोलून आलोय मी माहिती आहे. हा मुद्दा आहे का इथे. एक मिनिट काय बोललास तू. काय प्राजक्ता महिला नाही बोलून आलोय. कॉमेडी करतोस ना. कॉमेडी करतोय. खरंच नाही बोललो मी. ह्या सगळ्या मुलींना या सगळ्या स्थळांना नाही बोलतोय कारण एकच आहे शिवाली. माहितीये मला तुला टेन्शन आहे ना तिच्या लग्नाचं. तुला धावपळ करायची ना शिवालीच्या लग्नात. जेवण वाढू काय करू तुमच्या असं करायचंय ना म्हणून तर म्हटलं 2चे 4 हात केलेस तर 2 हात एक्स्ट्राचे मिळतील. मला शिवालीच्या लग्नात धावपळ करायची. शिवालीची जबाबदारी घ्यायची पण वेगळ्या अँगलने. तू बोल ना यार. ती काय बोलणार. काय बोलत नाहीस तू बाळा माझ्या बरोबर. माझं बाळ ना इतकं गुणाचं आहे ना. मी तर वाट बघते कधी एकदा माझी शिवाली मला सांगते आई माझा बॉयफ्रेंड आहे मला लग्न करायचं मला पळून जायचं. पण संस्कारी निघाले गो माझी. काकू आता बस झालं लय ऐकून घेतलं तुमचं मागातपासून. काय झालं सारखं बडबड जे सांगायला तो सांगतो. शिवाली आणि माझा अफेअर आहे. आम्हाला दोघांना लग्न करायचंय. आई आधी का नाही सांगितलंस. गॅपच नाही दिला मध्ये. आधी का नाही सांगितलंस. तू सांगितलं असतंस तर 2ऱ्या मिनिटाला मी नाही म्हणाले असते. 15 मिनिटाचं स्किट केलंच नसतं मी. तुझ्या आईला सांग यार. बस झालं तू गप्प. आई बस झाला तुझा. बस झालं. तो मगासपासून एवढं सांगतो.
जाणार आहेस या लग्नाला? नाही ग. ठीक आहे, ठीक आहे, मी आणि पम्या पळून जातो आणि आम्ही पळून जाऊन लग्न करणार आहे. काय बोलतीये सगळं शिवा? माझी मुलगी आहेस तू, तू हे तुझ्या तोंडी असं नाही शोभत ग बाळा. पळून जाऊन लग्न नाही करायचं. मग तू नाही म्हणते? नाही नाही, तुमच्या दोघांना लग्न करायचंय ना? हा काकू. करा, इथेच करा लग्न. तुम्ही आत्ताच लग्न करा. तुझे बाबा आणि मी पळून जातो. काय नाचक्की व्हायची ती तुझी होऊ दे, आमची नको. येडी आई बाई, येडी आई. ही पागल आहे तुझी आई. मला शिवाली तुझ्याशी लग्नच नाही करायचं. आयुष्यभर सिंगल राहायचं मला. मैत्री ठेव, मैत्री मैत्री काय नाही करायची. लग्न केलं ना तर ही बाई सासू म्हणून आयुष्यात येईल. इथून जातच नाही मी. इथून जातो. हे राजू गरकतेस तू. सिंगल राहायचं. तू सिंगल, मी सिंगल. शादी करणं जरूरी आहे क्या? धमाल धमाल. बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत. प्रसादा. वा, छान. एवढं म्हणून मी थांबणार नाहीये. वा 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 वा, कमाल. या मंचावरची सरप्राईज एलिमेंट देण्यातली उच्चांक गाठलेली व्यक्ती म्हणजे नम्रता संभेरा. खर तर कुठल्याही मुलाला राग येईल अशी आई होती ती, पण त्यातला गोडवा पण तू इतका बाहेर काढत होतीस त्याच क्षणी सायमल्टेनियसली. ओहो, लाजवाब लाजवाब. पम्या, तुझ्या वाट्याला असं एखादं स्किट यावं असं मी कित्येक महिने वाट बघत होतो. तुझ्यात खूप पोटेन्शियल आहे, पण ते असं परिपूर्ण पद्धतीने कधी दिसतंय याची मी खरंच मनापासून वाट बघत होतो आणि आज माझी ती भूक भागली. थँक्यू. लाजवाब लाजवाब, फार मजा आली. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. थँक्यू. वा वा, क्या बात क्या बात. निर्मिती ताई. मी काय म्हणते प्रथमेश, खरं अशी सासू नशिबात येणार असेल तर तू सिंगलच राहिलेलं बरं. काय वाटतं तुला? करेक्ट आहे. पण चुम्मा परफॉर्मन्स. आणि मंडळी, हा हास्य धमाका असाच चालू राहणार आहे, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली निरोप घेण्याची. भेटूया पुढील भागामध्ये. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. नमस्कार मंडळी, हास्याचा हिमवर्षाव घेऊन तुमचं मनोरंजन करायला आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, असं म्हणतात की डॉक्टर हे आयुष्यभर प्रॅक्टिस करतात, पण त्यांची ही प्रॅक्टिस कोणाच्या जीवावर बेतली तर? चला बघूया काय होतं ते पुढील प्रहसनातून. मावशी, काही गरज आहे का यायची मला सांग. काही नाही झालंय. हा एवढं झालीच नाहीये माझी अँजिओप्लास्टी. कोण सांगतंय गावात एवढं सगळं? ब्लॉकेजेस होते पण ते आता होत आहेत बरे मेडिकेशननी. हा, उद्या डिस्चार्ज देणार आहेत मला. रडू नको मावशी, नको ना रडू. मी सांगतोय तुला कधीपासून नको रडू. तू ऐकत नाही. नाही 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 निघू नको. अगं मला उद्या डिस्चार्ज देणार आहे. तू इथे येऊन काय करणार आहेस? नको. ऐक ना मावशी, खूप खूप वेळ चाललाय हा फोन. एक तर इथले डॉक्टर सुद्धा क्यू आल्याशिवाय येत नाहीत. ठेव ना फोन प्लीज 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 ठेव. दत्त्या, तिकडे कुठला पेशंट आहे? आले, डॉक्टर आलेले आहेत मावशी. मी तुझ्याशी नंतर बोलतो. ठेव ठेव. सॉरी, हा नंतर करतो. सॉरी सॉरी सॉरी. ऍक्च्युली मावशीचा फोन होता त्याच्यामुळे जरा सो सॉरी. कुणाच्या मावशीचा होता? माझ्या मावशीचा होता. तुमच्याच होता ना? हो हो. मग जॅकी श्रॉफच्या मावशीचा असलं का सॉरी कशाला म्हणताय? कसा होता? कडक सर.
फाईल घे सर काय मग प्रतापराव नाही कसं काय? प्रताप नाही पृथ्वीक नाव आहे माझं प्रताप नाही. तरी म्हणलंच मी एवढ्या पुचक्या माणसाचं प्रतापराव असं नाव कसं काय ठेवलंय? कडक सर. काय मग कसं काय वाटतंय ना बरं आता? हा आता जरा ऍक्च्युली बरं वाटतं म्हणजे खूप दिवस झाले कस तरी होत होतं पण आता फ्रेश वाटतं इथे तर. वाटतंय की नाही? हो. वाटणारच की हो. आलाय कुठं तुम्ही? MSG हॉस्पिटल मध्ये कळलं का? टेन्शन घ्यायचं नाही. इकडं म्हणजे एक नाही आमची खासियतच आहे. इकडं येणारा माणूस येताना आडवा येतो, जाताना उभा जातोय. तुम्ही कसं जाणार? उभं का आडवं? कडक सर. सरांना असं वातावरण हसत खेळत ठेवावं लागतं. वातावरण कसं असं पाहिजे नाही हसत खेळत पाहिजे. कसं पाहिजे? हसत खेळत. चांगला आहे हो छान आहे टेन्शन घ्यायचं नाही इकडे. नाही टेन्शन निवांत म्हणजे राहायचं काय खायचं प्यायचं निवांत राहायचं. नाही पण ते डिस्चार्ज देणार येणार घेऊ ते सर. येणार डिस्चार्ज काय उद्या सकाळी डिस्चार्ज देऊन टाकतो. अरे वा, उद्याच ना उद्याच डिस्चार्ज देऊन टाकतो काळजीच करायची हा, नाही. चांगलं. फक्त काय एक इंजेक्शन देऊ तेवढं आता हा. ती इंजेक्शन घ्या हा. आराम करा. चालेल सकाळी उड्या मारायचं घरी जाणार तुम्ही. चालेल. कळलं का हा? ए जेक्लोडेशन घे 2 ml. डॉक्टर फक्त इंजेक्शन मला इथे दंडावरती द्या. काय का काय लाजताय का डॉक्टरांनी लाजायचं नसते का? या सर जेक्लोडेशन. ए याव, घ्या की उलट वा. नको राहू द्या. अरे हा ते जायला काय होते उलट माने 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 काय चाललंय? जेक्लोडेशन देतोय. एक मिनिट फाईल दाखव. काय झालं फाईल दाखव लवकर दे. एवढं कशाला करतेस? काय का आता इथे माने इथे काय झालंय? झेक्लोडेशन कशाला देतोय? काय का आता लगा तुझं मला सांगा जेक्लोडेशन दिलं तर काय होते? काय होते सांगा बरं. मला नाही माहिती. त्याला कसं माहिती असणार? अरे बाबा इथे काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे? तुझा प्रॉब्लेम जेक्लोडेशन दिलं तर काय अरे होते? डेंजरस आहे इंजेक्शन झेक्लोडेशन. काय सांगतेस लगा डेंजरस काय होय हो जेक्लोडेशन डेंजरस आहे का? काय डेंजरस सांगा मला. मला नाही माहिती. आय कॅन अंडरस्टँड. नाही त्याला कसं काय डेंजरस बाबा. अहो तुम्ही नका काळजी करू मी आहे की नाही. हे बघा माय रिस्क इज माय रिस्क. काळजी करायची नाही. बिंदास घ्यायचं इंजेक्शन एकच घ्यायची हो. एवढं आहे अवघं एवढं. काय होतं काय अगदीच गुलाबजामुन वाढल्यासारखं म्हणताय एकच घ्यायचं असं नका करू. मला काय होतंय मग आता जर डॉक्टर म्हणतायत की झेक्लोटेशन नको घेऊया तर नको घेऊया. आहे का आता हे डॉक्टर आहे आणि मी काय प्लंबर आहे का? कडक सर कडक. इकडे शाण्या झालायस काय? झेक्लोटेशन 2 ml चं झेक्लोटेशन 2 ml काय झालं? ट्रान्सपे करायचा याचा. ए आता परांजपेचा विषय कशाला काढला? मग का नाही काढायचा? काय गरज होती सांग मला. काय गरज मी काढायचं नाही, गरजच नव्हती. नाही काढायचं कसं? होय परांजपेचा विषय काढायची काय गरज होती काय ह्याला परांजपेचा विषय काढायची काय गरज होती का? माने नाही नाही तसं परांजपे कोण आहे? परांजपे आहे आणि त्याला पण असं झेक्लोटेशन दिलं आणि गेला ना. कुठे घरी गेला तो? गेला म्हणजे तसं नाही व्हेंटिलेटरवर आहे तो. म्हणजे अरे तो सिरियस आहे व्हेंटिलेटरवर आहे म्हणजे. यास कसला जाण्यातच जमा आहे. मी त्याला सांगितलं होतं नको देऊ तरी पण दिलंच ना. तू ऐकलं नाहीस माझं? अरे पण त्याला काय 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 अहो ती परांजपे म्हणजे पुचकाय होते. त्याला साधं 2 ml जेक्लोटेशन झेपवू नका असं मरायच्याच कामात आहे ती. वाटते मला काय माहिती. डॉक्टर पागल मरायचं लायकीच आहे म्हणजे. तुला सांगितलं होतं की नाही? काय तुला पंडित सरांनी सांगितलं होतं की नाही की दिस इज द लास्ट ऑप्शन. झेक्लोटेशन इज द लास्ट ऑप्शन. तरी तू कशाला देतोयस? काय मला सांगा जेक्लोटेशन लास्ट ऑप्शन असतोय का? अरे त्यांना काय माहिती? त्यांना कसं माहिती असणार आहे माने? अरे मग काय जेक्लोटेशन काय आता समजा मी तुम्हाला जेक्लोटेशन दिलं आणि जर समजा सक्सेसफुल झालं तुम्ही झाला कडक मध्ये एकदम मस्त पैकी माझी पोस्ट वाढाल. अरे पण ह्याच्याने काय झालं तर मी काय मग तेच ना. जर होत्याचं नव्हतं झालं तर काय करशील? मी मेलो बिलो तर काय करायचं? कशाला मारताय? कसं मरतोय कोण जेक्लोटेशन? मला नाही मरलं का जेक्लोटेशन कोण? अरे नाही मरत बाबा. मी माय रिस्क इज माय रिस्क. अरे नाही तुम्ही फक्त बोलताय. नाही माझा ऐका तुम्ही. हे बघा जेक्लोड 100 रुपयाची लावली. चला 100 रुपयाची लावली.
जेक्रोडेशन देणार 100 रुपयाची लावली मी लावताय का अरे ऑलरेडी 3 लाखाचं बिल झालंय माझं तुम्ही त्याच्यात परत 100 रुपयाची नका त्याच्या लावा वाटीने मी लावतो 100 होणार आहे ना काय बघा. होणार 100 लावली हा? 100ची लावली टिपे करणार मी तुला. अरे नाही थांबा ना यार नका हॅलो हॅलो ऐका थांबा. की. नाही, नाही, थांबा ना ऐका ना तुम्ही माझी 3 पट्टी मांडली आहे का नाही जोकर काढताय का माझा नाही ना असं नका ना करू हा माझ्या समोर बेट लावताय माझ्या झेक्लोटेशन नका ना यार प्लीज ऐकणार नाही तसं ह्याची सवयच आहे माझं काय ऐकायचं नाही लोकांना झेक्लोडेशन देत फिरायचं बाबा सांगू मला जेक्रोडेशन आहे अरे पण तेच हा. झेक्लोटेशन जे आहे ते मी घेतलं आणि मी मेलो तर काय करायचं घेऊन बघा की मग कळलं नाही मरताय का नाही ती. अरे काय घेऊन तर बघा हो याला कळत नाही एका डॉक्टरला मी जर मेलो तर मी काय बघणार आहे झेक्लोटेशन चालतं का नाही चालत ते तुला मी शेवटचा सांगतोय झेक्लोडेशन द्यायचं नाही म्हणजे नाही डॉक्टर नका देऊ आता माझ्या डोक्यात लई सांडपणा करू नको बरं का तू तुझं सांगू का मग आता मला काय सांगणार आहे शेट्टीचं सांगू का शेट्टीचं सांगू का सांग फक्त. शेट्टी इज अ क्लोज केस माने तू क्लोज केली शेट्टी इज अ क्लोज केस तू close माने केली आहे. शेट्टी इज अ क्लोज मला सांगायला लावू नको आता. मला सांगाय तू बोलायला लावू ऐका नको. ना, ऐका ना एक- आत्ता गावलं होती ना का धडकी लगेच धडकी लगेच गावलं त्यांना सांगा ना यार कुणीतरी रानडुक्कर पकडल्यासारखं गावलं करतात यार ऐका हॅलो एक मिनिट माझा ऐक नाही 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 तुम्ही ना दोघं प्लीज एक तरी वाक्य तुम्ही हॉस्पिटलचे डॉक्टर आहात असं बोला प्लीज व्हॉट इज क्लोज केस कोण शेट्टी काय शेट्टी काय नाही शेट्टी हो शेट्टी नाही माहिती नाही माहिती आय्योलॉजचा मालक दुबईला निघाला होता हार्ट अटॅक आला त्याला ह्याच्या अंडर होतं शेट्टी जसा आला का ह्याच्या अंडर गेल्या कापटून गेला दुबईला दुबई गेला डायरेक्ट गेला म्हणजे मेला गेला शेट्टी गेला म्हणजे तो ऑलरेडी गेलेला होता आय वॉज जस्ट फॉलोइंग द प्रोसिजर माने आय वॉज जस्ट फॉलोइंग द प्रोसिजर तुझ्या बापानं प्रोसिजर फॉलो केली होती अरे त्याला हार्ट अटॅक आलाय का तोंडातनं फेस येतोय आणि तुझ्या बापानं प्रोसिजर हिथं आलाय आणि म्हणतोय ब्लड काउंट घेतोय आणि कसलं काउंट घेतोय तिथं लगा त्या शेट्टीच्या माणसांनी लाकडं गोळा करा घेतली होती घरी हा बरं तू शेट्टीचं नाव चंदन तिकडं सगळी म्हणते ती चंदनाची लाकडं द्या चंदनाची लाकडं द्या त्यासनी कळणं झालंय चंदनाची म्हणजे शेट्टी चंदनाची का लाकडं चंदनाची कळलं सर कळलं नका ना उठ मला पण खाजा उठायची आणि तू रे आय वॉज जस्ट फॉलोइंग बाय प्रोसिजर माने काय सांगितलंय एमबीबीएस च्या पुस्तकात सांगितलं काय मला काय सांगितलंय? काय सांगितलंय पेशंट आला की त्याला सेटल करा त्याच्यानंतर ब्लड रिपोर्ट घ्या ब्लड काउंट्स बघा मग ईसीजी काढा ईसीजी मध्ये काय आपल्याला निघालं बाबा काय सिरियस आहे असं काय वाटलं की मग 2D इको करा आणि मग एन्जिओप्लास्टी आणि एन्जिओप्लास्टीत काय सापडलं तर मग व्हॉट टू डू अँड व्हेन टू डू इज दिस नॉट द प्रोसिजर माने दिस इज नॉट द प्रोसिजर गप्पस काय गप्पस तोंडाला फेस आलेला माणूस आहे टुडी इको करेल ही करेल डायरेक्ट गेलो होतं म्हणजे एवढं सगळं करत बसशील होय. मला सांगितलं होतं सरांनी पंडित सर मला पंडित सर बोलले की तू प्रोसिजर फॉलो केली यू आर अ गुड डॉक्टर माझ्यासारखा असताना नाही डॉक्टर तुम्हाला सांगतो छातीत दनादन थाप 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 3 बुक्क्या शेट्टी कडक मध्ये उभा राहिला असता. विचारा 3 बुक्क्या कशा सुटतात विचारा कशी सुचत म्हणजे? अरे वेटरनरी डॉक्टर होता आधी हा नको सांग. गुराढोरांना बरं करायचा नाही का काय का म्हणजे? अरे पहिले एमबीबीएस झाल्यानंतरचे पहिले 6 महिने पेशंट आला उलटा करायचा एवढे ग्लोव्स घालायचा नाही होय. तुम्ही गुरांचे डॉक्टर आहे मला नको तुम्ही आवत- प्लीज आवत- मला तुमच्याकडनं काही नको तुम्ही तुमच्या त्या सिनियर डॉक्टरला बोला ते जे कोणी आहेत ना ते डॉक्टर पंडित त्यांना बोलवा तरच मी पुढची ट्रीटमेंट अहो, करणार नाही ते नाही, त्यांना डॉक्टर बोलवा. पंडित स्वतः थंडीत बायकोला घेऊन मॉरिशियसला गेलेत कडक सर डॉक्टर पंडितला बोलवा नाही तर खिडकीत उडी मारून डॉक्टर पंडितला बोलवा त्याला फोन लावा बसा इथे नाही देणार नाही तू डॉक्टरला फोन लाव सरांना फोन लाव तू बाबा सरांना फोन लाव सरांना फोन अरे कशाला नको सरांची बायको माहिती ना तुला जाताना सांगून गेली मला माणूस मी आला तरी चालतंय फोन करायचा नाही त्याला फोन मला भीती वाटायला लागली. करतोय फोन करताय रडू नका येणार रे फोन करणार रडू नका फोन लावा हो फोन कर फोन तू कर माझी नोकरी घालवायची तुला माझी नोकरी घालवायची तुला तू कर की फोन तू फोन लाव सरांना नाही मी नाही छान पडत अजून लाव फोन ओरडतील सर मला मी नाही लावणार ए लाव ना फोन लावतो लाव फोन इथे दे लाव नाही तर मग बघ आता इथे दे त्यांना सांगा माझी ट्रीटमेंट करायला तुम्ही दोघांनी हात थांबा लावायचा जरा, मला. तुम्ही दोघांनी हॅलो
हॅलो पंडित सर माने बोलतोय तवा वय 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 नाही सर नाही राऊत आहे तो राऊत आहे दोघं हा सर तिकडे येतो हा सर ते पेशंट आहे इथे एक त्याचं बीपी जरा हाय झालं होतं. पृथ्वी प्रताप नाव आहे त्याचं. काय करायचं त्याला झेक्लोटेशन द्यायचं का नाही द्यायचं? अरे नीट धरणार ते नीट नीट धरा आणि त्याचे 4 काप कर. डॉक्टर पंडितला फोन लावला का बाबा मटन शॉपला? 4 काप कर सर. करतो 4 काप सर. त्याला धरा. हा सर पुढे सर. अरे मूर्ख ते मस्का आहे तो लाव ना त्याला. मस्का लाव. कर घे ना. अरे मस्का म्हणजे बटरचा बोलताय ते मस्का मला काय मस्का लावतो? बटरचा मस्का. आणि वरनं मीठ थोडं भुरभुर त्याच्यावर. माझ्यावर मिरपूट टाक. मी माझ्यावर ते चिली फ्लेक्स कशासाठी ते टाक ना त्याच्यावर चिली फ्लेक्स टाक. तर तिखट होईल हवं. आता ते कोबीच्या पानात नीट ते 2 तिकडे आणि 2 इकडे असे 2 डिश मध्ये कर आणि ठेव तिथे ठेव तिथे टेबलवर ठेव. मला फोन आलाय टेबलवर ठेव. हॅलो सर. हा ते सगळं बाकी मी हे सगळं करतो. फक्त मस्का रेड चिली वगैरे ते पेपर वगैरे आणावे लागेल. बाकी कापून ठेवतो मी. बिंडोकेस का राऊत? काय झालं सर? वय माने बोलतोय तवा. अरे काय डोक्यावर पडलेत खरं तुम्ही? हा तुम्हीच अरे मी इथं मॉरिशस मध्ये इथे त्या मूर्ख वेटरला सँडविच बनवता येत नाही म्हणून मी सँडविच कसं बनवायचं हे त्याला आता सांगितलं. डॉक्टर पंडित आधी बोलला हे जवळ कोबी कापायला घेतला होता माझा. कोण ओरडतंय? हॅलो ते पेशंट डॉक्टर. हॅलो मी पृथ्वी प्रताप आहे. मी पेशंट आहे. मला ब्लॉकेजेस साठी आणला होता तुमच्या इकडे. तर हे मला तुमचे डॉक्टर झेक्लोटेशन देत आहेत. सर झेक्लोटेशन देऊ का? माने हो तुझा पेशंट आणि तुझं झेक्लोटेशन काय करत तिकडे खड्ड्यात जा. तुम्हाला किती वेळा सांगितलं मी मॉरिशसला गेलोय मला फोन करू नका. माझी बायको समोरून डोळे वटारते. सर रेंज जाते सर. बाय सर. सॉरी झेक्लोटेशन नाही जायला सांगितलंय सरांनी. बाबा ते म्हणलं तुझं झेक्लोटेशन तू बघ म्हणजे ती म्हणली तू दे. रागात बोलले म्हणजे झेक्लोटेशन नाही ना. झेक्लोटेशन द्यायचं रे बाबा. तू कुठे गेला? तो पळून गेला सर. तू काय करत होता? त्याला पळताना बघत होतो सर. याला दे सर माझं काय झेक्लोटेशन घ्या. याला झेक्लोटेशन द्या. एक झेक्लोटेशन मला काही नाही झालं सर. नाही एक झेक्लोटेशन येडा. माने द्यायला पाहिजे होतं झेक्लोटेशन त्याला. घोड्यागत करायला लागलं ती. अरे पण एनर्जी तर आली ना. द्यायला पाहिजे होतं. नाही बाबा नाही द्यायला पाहिजे. नाही द्यायला. वा एकदम खतरनाक परफॉर्मन्स. अतिशयोक्ती अलंकाराचा अतिशय उत्तम नमुना होता हा परफॉर्मन्स. म्हणजे कमाल केली सगळ्यांनी. येस प्रसाद दा. कुठल्या अँगलनी तुम्ही तिघं डॉक्टर कहर म्हणजे मला कास्टिंग फार आवडलं. ऍक्च्युली राऊत वाटतो डॉक्टर पण माने आणि दत्तू म्हणजे लाजवाब. पृथ्वी अमेझिंग रिॲक्शन्स होत्या. अमेझिंग. बाकी मजा आली. वंडरफुल. सई झेक्लोडेशन हे नाव सुचणाऱ्यांना माझा सलाम. खूपच मस्त नाव आहे. त्याला एक ठसका आहे. त्याला एक रिदम आहे आणि त्याचा वापर पण तुम्ही सगळ्यांनी खूप भारी केलात. तू ज्या प्रकारे चालत आलास ना सावत्या तेव्हाच मला असं झालं की नाही डॉक्टर नाही. तुझी बॉडी लँग्वेज आणि तुझं प्रोफेशन इतके 2 वेगवेगळं होतं की त्याची खूप मजा आली. असे डॉक्टर नसतातच पण स्वप्नात सुद्धा असे डॉक्टर कोणाला मिळव नाहीत. आणि तुमच्या चौघांचाही ग्रेट टीमवर्क. मजा आली. मस्त. मंडळी आपल्या लाडक्या बहिणी अर्थात शालू आणि मालू आलेल्या आहेत आज एका समारंभाला. चला बघूया आज त्या कोणाची फिरकी घेता येते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांचं. नमस्कार नमस्कार नमस्कार. मंडळी आजच्या अशा या सुंदर संध्याकाळी चौगुले केशवर्धक तेल आणि
आणि दत्तू डॅडी शक्तिवर्धक कॅप्सूल प्रस्तुत MHJ हास्यमेळा 2024 कोकण महोत्सव या कार्यक्रमात मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, गेले 4 दिवस आपण हा सोहळा अनुभवतोय नाही का? प्रचंड लोकांची प्रचंड गर्दी आणि सेलिब्रिटींची रेलचेल आपण इथे अनुभवतोय. पण आजचा दिवस काहीतरी विशेष आहे मंडळी, कारण आज आपण जाहीर करणार आहोत आपले लकी ड्रॉचे विजेते. आणि मंडळी, ते जाहीर करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करणार आहे आपले सगळ्यांचे लाडके हास्यवीर श्याम सुंदर राजपूत. विराज जगताप, आणि रसिका वेंगुर्लेकर. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. या नक्की गातायत, निवेदन करतात की यांना तिखट लागलं? काय 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 म्हणाला? नाही काय, निवेदन किती सुंदर करताय. थँक्यू. मी तुम्हाला विनंती करते, तुम्ही लकी ड्रॉचे विजेते जाहीर करा. रसिका तू काढ. नाही श्याम, तू काढ ना. अगं तू काढ ग. नाही तू काढ ना. तू काढ ना. काढ रे तू. मी काढतो. नको, मी काढते. दे मी काढते. एकच मिनिट. हॅलो नवी मुंबईकर, काय म्हणताय? चल चल लवकर लवकर कर, चल. नंबर काढा. लकी ड्रॉ नंबर आहे 213. कोणीच नाही आलं. नाही, हरकत नाही, तुम्ही दुसरा नंबर काढा. होतं असं कधीतरी होतं, ते गेले असावेत नाही का? येस, तर लकी ड्रॉ नंबर आहे. एनी गेसेस? चले शाणी मंद बदक, लवकर लवकर लवकर. हरकत नाही, असतात असे. लकी ड्रॉ नंबर 37. नंबर 37. 37 तीनावर सांग. एक नाही, 2 आजी, अभिनंदन. थँक्यू. अगं काय ये मालू, काय ग चालू? अगं तो बघ, तू महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमधला विराज जगताप. मालू काय ग, ये जवळून जाम चिकना दिसतो ना. ये हो ग, लय चिकना आहे ग. याला बघून माझी वेणी थरथरली. मस्त दिसतो. खरंच मस्त कॉमेडी. तुम्ही आमचे फॅन आहे. डेंजर. मस्त कॉमेडी. आजी तुम्ही त्यांचे फॅन असाल ना? तेच. आम्ही जरा एक्साइट झालो ना त्याला. रोज बघतो ना. मस्त एक दिवशी हसून मारून टाकशील आम्हाला. तुमच्या कॉमेडीला ना उभं राहून टाळ्या झाल्या पाहिजे. खरंच तुमची कॉमेडी बघून स्टँडिंग ओव्हेशन वाटते. मस्त करतो बाई. चिकन काय राजबिंडा दिसतो. खरं तर कसं आहे ना आजी, याचं सगळं श्रेय मी माझ्या आईला, माझ्या मित्र परिवाराला आणि माझ्या सहकलाकारांना देईन. आज मी जो कोणी आहे ना तो त्यांच्यामुळे आहे. थांब जरा, जीवन गौरव नाही मिळालाय. बघ ना, लगेच सुरू झालं. हे पण काय पण बोला, विराज जगताप तुम्ही महाराष्ट्राच्या हास्य जत्रेचा ना कणा खरंच कणा. तुम्ही प्रोमो मध्ये दिसले नाही ना, मी बघत नाही शो. टीव्हीच बंद करून टाकते. एवढे तुम्ही आपलेसे वाटतं. खूप आवडतात. स्किट मध्ये ना तुमच्याकडून लक्षच हटत नाही, माहितीये. मस्त. शालू काय ग, मराठीतला चार्ली चापली नाही. खरंच तुमच्या कॉमेडीला ना झोपून नमस्कार. त्यांचा हक्क आहे त्यांचा. झोपून नमस्कार केला पाहिजे. बरं झालं बाबा, धन्य झालो आज.
काय रे हा बाकीच्यांना ना आणलं अरे काय रे त्या छोट्याला तरी आणायचं ना कोण दत्तू दत्तू नाही तो नाही का तो तुमच्या हास्य जत्रेत शेणाई वाजवतो आजी आजी ते समीर चौगुले तो छोट्याच आहे पण छोट्या पण आणायचं ना ते पण आमचे फॅन आहेत खूप मोठे माहिती आहे नाहीतर त्या मोरेला तरी आणायचं अच्छा अच्छा मोरे क्रश आहे क्रश ते करतात ना जबरदस्त लय आवडतो आणि तो बाय काय घोडा उधळवतो दाखव ना त्यांना दाखव करतच तर करत्या बाय आणि ते माझं नाव घेतात ते शालू गाण्यावर डान्स करतात मला जाम आवडतं शालू जो कदे गो मैना शालू जो कदे गो मैना उघडलाय अंडू दुसरं मैना उघडलाय अंडू शालू माझे रिपीट वर बघतो रिपीट वर होय मी नक्की त्यांना निरोप देईन चांगला माणूस आहे ग काय माझे आवडतो मला चालू काय ग मालू त्या मोरेच्या गालावरची खळी बघून काळीच डचमळत माझं माहिती आहे मालू ना आमची अरे मोरेंना कुठे खळी पडते मी तरी अजून बघितली नाही सुरकुती आहे ती सुरकुती आहे काय हो बॉडीगार्ड आणलाय वाटतं आजी मला गरज आहे तुमचे केवढे फॅन तुटून पडत असतील अंगावर आजी असं ते श्याम आहे ते हास्य जत्रेतले श्याम बाय माझे मालू सॉरी ते लक्षात नाही आलं हो पटकन ते टीव्ही मध्ये आणि असे समोरासमोर वेगळे दिसताना सॉरी ओळखलं काय श्याम बांगर चिंबोरीवाला ते आजी श्याम बांगर नाही श्याम राजपूत आहेत ते तिचा थोडा गोंद अगं मालू असं काय करते हे श्याम राजपूत आहेत अरुण कदम आणि मोरेंच्या बाजूला हा उभा असतो अजून नाही आठवलं अगं असं काय कर सॉरी यांना बघून ते टीव्ही बंद करतेस तू सॉरी आता आठवलं मला सॉरी माफ करा ते काय ना स्किट मध्ये तुमच्याकडे लक्षात जात नाही ना म्हणून चेहरा लक्षात नाही राहिला व माझ्या सॉरी माझ्याकडे का बरं लक्ष जात नाही कसं जाईल बाजूला दोन मोर तुई नाचत असताना बेडकाकडे कोण बघेल मी बेडूक आणि ते दोन दलिंदर धरले ते मोर मी बेडूक असं काय करता मी तुम्हाला उपमा दिली हो नाही आवडली त्यांना द्या हॅम्पर वगैरे द्या आणि जरा गोंधळ झालेला आहे हॅम्पर याला जरासा वेळ लागणार आहे मी माफी मागते पण येतच आहे हॅम्पर येतच आहे आणि मानधनाचं ते बघताय ना मानधन सुद्धा जे हॅम्पर आणतात ना त्यांच्याकडेच आहे तर मला ती वेळ आम्हाला निघायचं हो लगेच मी बघतेच आहे जर मला माफ करा पण येईल श्याम एक विचारू काय विचारा ते पृथ्वी प्रतापने नाकारलेला रोल तुम्हाला देतात म्हणून कोणी सांगितलं तुम्हाला हे बाबा आम्ही आमच्या मनचं नाही सगळं इंटरव्ह्यू मध्ये ऐकलेलं बोलतो अरे असं काही नाही पसरवतात ते असं सांगा ना तुम्ही असेल सर प्रेक्षकांना ना आतल्या गोष्टी माहिती असतात अरे सगळ्या खोट्या गोष्टी आहेत या कुठल्या आतल्या गोष्टी काही खोटं बोलतायत त्या ठीक आहे अरे माहिती असेल त्यांना तू नाही का मध्ये एक दोनदा केले होतेस पृथ्वी अरे कधी केले तू नको ना बोलू काही बाई ठीक आहे काही ना प्ले शांत मग काय तोंडाला येईल ते बोलतील त्या टेन्शन घेतो हे बघ बोका पडतायत का तुला बोलतायत तर बोलून आपण निघायचंय रे कुठे त्यांचं ऐकून घेतो मालू काय ग शालू बघितलीस ती आहे ती कोण ग
अगं ती ग मोऱ्यांची बायको. बाय बाय गे होय ग होय. काय ग ओळखूच येत नाही ना समोर. समोरासमोर लय चिकनी दिसते ग. दिसते खरंच चिकनी. खूप छान दिसत. आम्ही ओळखलं तुम्हाला. थँक्यू सो मच. आजी बसा ना तुम्ही. या बसा बसा. अरे कशाला? अरे श्याम, अरे वय काय आहे त्यांचं? किती वेळ उभ्या राहणार बिचाऱ्या. बसा ना आजी. बसा बसा. माझे काय ग तू दिसायला चिकनी नाही, तुझं मन पण चिकन आहे. बाय माझे किती चांगली पोर आहे. माझ नाही आहे एकदम. माझ नाही. कॉमेडीची बेव तेवढी बोंबे बी. थँक्यू. गंमत करताय. बसा वाजून डोक्यावर. काय झालं? अच्छा तोंडावर काय तोंड. ए काय ग बाय, काय ग तुला राग आला? येऊ दे बाय. मी जे आहे ना ते बाय तोंडावर बोलते. मी काय कोणाच्या बापाला घाबरत नाही. येऊ दे राग. काय चुकीचं तोंडावर नको बोल. त्याच्या सोबत का फिरतीये? नवऱ्याला तरी घेऊन यायचं हिने. कोणाला? तिचा नवरा. माझ्या मोऱ्याला. मग तो कशाला हिच्या बरोबर फिरल? का ग का? त्या सई तामणकरने त्याला चेकळवून ठेवला आहे ना. खरं बोलत्या मालू. नाही तर काय, ती मेली सई तामणकर. माझा प्लेटोनिक चेकळला ना गडी. ते बेल्जियम चॉकलेट सोडून या मालवणी खाजा बरोबर कशाला फिर? हे बघा कसं काय कसं बोलतात या. मग हाय ते बोल. हाय का नाही? नाहीतर काय. बरोबर आहे ना. कशाला फिरल त्याच्या बरोबर? मग हिला बिचारीला ह्या असल्या टकल्या टुकल्यांबरोबरच पाठवणार ना. माझी टकल्या टुकल्या. मी टकल्या टुकले. अरे खानदेशचा विंड डिझेल म्हणतात रे मला. त्या सई मॅडम आहेत ना, त्या मला आईसबर्ग म्हणतात. आईसबर्ग. प्रसाद दादा मला प्रामाणिक नट म्हणतो. हो अरे मी काय टकल्या टुकले आहे का? अरे मस्करी केली होती ने. आम्ही ते फॅन आहे ना. मला बोलू. मला काय म्हणत होतात तुम्ही? इथे इव्हेंट साठी आले मी ह्याच्या बरोबर फिरायला आलेले नाहीये. आणि प्रभाकर मोरे ऍक्टर आहेत ना, ते हास्य जत्रेत माझ्या बरोबर स्किट करतात. ते माझा नवरा आहे. हा तो वेगळा आहे. प्रभाकर मोरे माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत. वाटत नाही. काय बोललो ग मी? चुकीचं काय बोलते? वाटत नसले तरी आहेत ते मोठे. आणि माझं लग्न झालंय. माझा नवरा अनिरुद्ध शिंदे, तो डिरेक्टर आहे. काय माझे काय सांगते? डायरेक्टरची बायको आहेस तू. मग तुझा नवरा नाही घेत काय ग तुला पिक्चर? अरे ग वाईट वाटतं ग बिचारीच. हे बघा असं काही नाहीये. आम्हाला वाटलं तर आम्ही करू कधीतरी एकत्र काम. पण आता सध्या आम्ही वेगवेगळी कामं करतो. बोलतेस फक्त वेगवेगळी कामं करतो. मग तसं कर ना वेगळं काम हास्य जत्रेत. काय माझे काय त्या ग्रामसभेत बसलेली असते अशी करून. माझ्या बरक्यात ताप इलवा मला घरी जाऊचा. हा बाय आम्हाला वाटतं तुला एकदाचा ताप आला पाहिजे. म्हणजे मग तो बारका येईल आणि तो तरी स्किट वाजवेल. काय खोटं बोलते का मी? ए बाय ए काय ग काय तुला राग आला? येऊ दे. अरे काय मी काय कोणाच्या बापाला घाबरत नाही. जे आहे ते तोंडावर बोल. त्या स्किट मध्ये मला तेवढं एकच वाक्य असतं. तेवढंच काम असतं मला त्या स्किट मध्ये. म्हणून मी तेवढंच करते. बरं झालं बाबा स्किट वाचलं तरी. मालू तुला काय बोलशील ना तुझा नेम नाही. ए काय झालं? बाय ए काय ग मालू डायरेक्ट काय बोलतेस ग तिला? तो ए सॉरी मस्करी केली. नाही मस्करी. खरंच खूप चांगलं काम करता तुम्ही विराज जगताप. तुम्ही दोघं शिका ना याच्याकडनं थोडी. काय म्हणताय?
बाय माझे केवढा आडेलपणा आहे यांचे. तू मोठेपणा दाखव, तू शिकव त्यांना कॉमेडी. हा 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 आम्हाला शिकवणार नाही नाही का? त्याने गोस्वामीला कॉमेडी शिकवली तर तुम्हाला नाही शिकवणार? गोस्वामीने याने कॉमेडी शिकवली. अरे काय पसरवलं रे तू हे? काय सांगतोस? दलिंदर विराज काय सांगत फिरतोस तू बाहेर? आम्ही ऐकलंय इंटरव्ह्यू मध्ये. मी तर असं पण ऐकलंय गोस्वामीचं ह्यांच्याशिवाय पान नाही हलत. अरे गोस्वामींचं पान सुपारी आडकित्ता सगळं हालायला लागलं हा आल्यापासून. गाडी ते कंटेनर, कंटेनर ते गाडी, एवढाच चालणारा तो माणूस हा आल्यापासून ना धावत धावत येतो सेटवर. कारण हा दलिंदर चुका तेवढ्या करतो. शान मार्या नुसता फोनवर असतो. आणि तुम्हाला सांगते याच्या चुकांमुळे ना हास्य जत्रेच्या सेटवरच्या भिंती आता बोलायला लागल्यात, गोस्वामी आम्हाला वाचवा, गोस्वामी आम्हाला वाचवा, गोस्वामी आम्हाला वाचवा. बाय माझे जोरदार पडला ग पंच. मला एक सांग, लहानपणी तू तुझ्या आईला सांगितलंस मला ऍक्टिंग शिकायची आहे, तेव्हा तुझ्या आईने तुला मारलं नाही काय ग? बोलतेस विचारलं मी काय बोलतेस मालू? अगं अति होतंय. नाही नाही तुम्ही दोघी अति होते. माझं डोकं फिरलं ना मी. तुम्ही पेमेंट मागवा. रसिका निघायचं. रसिका अरे मी थांबणार. अरे जाऊ दे ना. ऐ जाऊ दे ना, ऐकून घ्यायचं. ऐकल्यावर काय भोका पडणार आहे का तुझ्या अंगाला? तू नको ना यार डोक्यात जाऊ यार. श्याम तू पण असं वाग. अरे जाऊ दे ना, गोस्वामी सर बोलतात तेव्हा तर ऐकून घेतो ना आपण. तेव्हा पर्याय असतो. डिरेक्टर आहेत ते, त्यांचं ऐकू. या बायकांचं काय ऐकून घ्यायचं आपण? आम्ही निघतो. ओभो नका ना माझी नक्कल करत जाऊ. एक विचारू? विचारा. ते गोस्वामी सर खरंच घालून पाडून बोलतात काय रे तुम्हाला? खरं सांगा. खूप छान बोलतात ते. तुम्ही केवढं चिडता. तू बाय माझे मालू दंड बघितलास माणसाचा? बाय माझे बलदंड आहे तुम्ही. वजन उचलताना मग कधीतरी स्किट पण उचला हो. सांगा यार ना, मग डोकं फिरतंय आता. बाकी नाही हो शांत. हे बघ चालू, जगात ज्यांचं कोण नसतो त्यांचा देव असतो. ताई याच्या आधी मी कंप्लीट नास्तिक होते. हा मान. पण यांच्याकडे बघून पटलं मला. यांचं करिअर होत असेल तर जगात देव आहे. जरा उलट आहे. माझं ना थोडं उलट आहे. मी ना आधी आस्तिक होते, पण म्हंटल ज्यांच्याकडे एवढं टॅलेंट असताना ह्यांचं करिअर होत असेल तर जगात देवच नाही. सर अरे तुम्ही बाईने धल्लुकडी मारू. धल्लुकडी बोल. अरे तुला तोंड शेका गिरणी ना पट्टा शे नुसतं चट 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 चालीच राही ना ते. काय ऍक्टिंग करते? अगं तू ग एक गब्दुल्ली धल्ली. हा एवढी काय मस्ती शे? सगळे चाबरी. यांनी मजा ले त्यांनी मजा ले. हा दुसऱ्यांची मजा घ्यायला भलती मजा येते. आता माझी मजा घेतली ना, मी आत्महत्या करून तुमच्या दोघींची नावं लिहून टाकेन. नको पाहिजे मला पाणी बिनी काही नको. किती नाटकी आजी करताय. कॉमेडी म्हणजे काय माहितीये तुम्हाला? कॉमेडीतलं काय काय हा आजी काय माहितीये? जरा थांब. काय माहितीये तुम्हाला कॉमेडी मधलं? हा इतकं सोपं वाटतं तुम्हाला? कॉमेडी इज अ व्हेरी सिरियस बिझनेस. इट्स अ व्हेरी सिरियस जॉब. ओके. मग बाय तू नादड कॉमेडी करत ना सिरियस करत, मग जॉब तरी कर. बोलते बाय तोंड मला बोलत आता मी काय याच्यात निघतं बाहेर. मी बाई हाय तुम्ही दोघी अति झाले आता. तुम्हा दोघींचं काय करेल माहितीये मी आता? खूप बोललात ना आम्हाला. तुमच्या दोघींची डोकी अशी एकमेकांवर आपटे. इकडे खड्डा खडे दोघींना त्या टाकेन आणि त्याच्यावर नाचेन मी आता. कळलं का? एकही शब्द नकोय तोंडातून. मालू स्लॅपस्टिक बघितलं? बसा ना आजी. काय काय ग राय
राग आला येऊ दे बाय, मी काय ते तोंडावर बोलते, मी काय कोणाच्या बापाला घाबरत नाही. माझे पैसे माझ्या अकाउंटला पाठव, मी चालले. पैसे आले, घेऊन जा, पैसे आले. बोल ये ना तू. पैसे अहो ऐका ना. गेले ग गेले. आलू काय ग, काढ आपली वही काढ. एक कोण राहिलंय? ओ माय गॉड, जबरदस्त परफॉर्मन्स. गाल दुखायला लागले. येस, हास्यरसिक प्रसाद दा. आहा, कहर कहर, खतरनाक. स्किटच्या क्षेत्रातले 2 गुंड उदयाला आलेत, ज्यांची प्रचंड दहशत आहे वातावरणात. जे आले की आमच्यापासून सगळेजण ते चेहरे आज कोणावर असं झालेले असतात. पण ही म्हणजे हवीशी वाटणारी भीती आहे, त्यामुळे ती कायम वाटत राहू द्या. आणि देवाचा प्रचंड मोठा आशीर्वाद आहे तुमच्या दोघींवर, तो असाच कायम राहू दे. मजा आली. अफलातून परफॉर्मन्स. सई. हॅवॉक परफॉर्मन्स होता, हॅवॉक. मला असं वाटतं की हास्यजत्रांनी खूप काही दिलंय, पण हास्यजत्रांनी आपल्याला क्रिटिसिझम घ्यायला पण शिकवलंय. वा वा सई, वेल सेड. म्हणजे आता कितीही काही ट्रोलिंग हो, क्रिटिसिझम हो, ते हसण्यावारी कसं न्यायचं हे आपण इतकं छान शिकलोय. आणि त्याचं स्पिरिट, त्याचं श्रेय आपल्या 2 कॅप्टन्सना जातं निर्विवादपणे, कारण ते स्वतः असे आहेत. त्यामुळे जसा कॅप्टन असो तसं वातावरण सेटवरती असतं आणि तसं आपल्याकडे आहे. फार भारी, कडाक, मजा आली. मंडळी, सलीमनं दिलेल्या भरघोस आश्वासनांच्या जीवावर अकबर निवडणुकीत निवडून तर आला, पण चला बघूया अकबर ही सगळी आश्वासनं आता कशी पूर्ण करतो ते. बस बरेच दिवसांनी. नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात, ज्याचं नाव आहे कुणाचं काय तर कुणाचं काय. बापरे, काय सांगू सध्या काय घडतंय. सर, माझं गोंडूवाडी नावाचं छोटंसं राज्य, त्या राज्याची निवडणूक सध्याच पार पडली. निवडणूक झाली, एवढा रिझल्ट लागला, तरी अजून कुठे जल्लोष दिसत नाही. सगळीकडे शांतता आहे. याचा अर्थ हनीमूनच्या रात्री 0चा बल्ब घालवल्यानंतर झालेला अंधार अजून उठलेला दिसत नाही. झालं, बापाच्या इज्जतीचं डिपॉझिट उडून झालं. आता बोल. दादोस, मी नाही आलो. हो, मला माहिती आहे तू आला असते, मला माहिती आहे, सगळं आठवत आहे मला. मी आलो, आल्या सांगतोय मी आलो. आणि काय रे, सौंदर्याने दिलेला आळस घेऊन माझ्या समोर का आलाय हे सांग मला. हे बघा मांगले काका. मांगले काका? तुझा बाप मांगले काका? तेच बोललो, मांगले काका. मांगले काका आणि मुगले आजम केवढा फरक आहे, करेक्शन पण करू शकत. मुगले आजम. सॉरी दादूस, काहीतरी बोलायचं. काय बोलायचंय तुला दादूस? काहीतरी बोलायचं. अरे बापरे, इतक्या महिन्याचं ओकायचंच असेल. बोल, कुठे जायचंय? मालाड की गोरेगाव? दादूस, नवा सीझन. अच्छा, फोकस ऑन कंटेंट. अच्छा, म्हणजे कोण? प्रसाद ओक. काय बोलणार आहेस? सर, बोला. नव्या फिल्मचं ऑडिशन कधी देऊ? सगळे जे शेवटी बोलायचं ते सुरुवातीलाच भीक मागतोयस तू. मुद्द्याचा बोल, काय बोलतो. आज मी तुमच्या समोर जे बोलणार आहे ते मला तुमच्या समोर माझं मन मोकळं करायचं. अच्छा, आम्हाला प्रस्ताव मांडायचा आहे, आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. हो, कळलं मला ते. दादोस,
आज आम्हाला तुम्हाला जे सांगायचं आहे ते एकट्याने सांगायचं नाही. मग गेस करा मी माझ्यासोबत कोणाला आणलंय? कॉमेडी. ती कंपल्सरी आपल्यालाच करावी लागते. ते पण खरं आहे. आपली पण कधी कधी विंगेतच राहते. हो खरं आहे. मग आपली धावपळ होते. हो मग आपण त्यावेळी लवकर संपवतो. बरोबर. पण आता कोण आणलंयस? आता कोण आणलंयस? दादूस मी माझ्यासोबत ग्लॅमर आणलं. ग्लॅमर. हुसने गडुळाचं पाणी, हुसने विषामृत, अनारखळी दगडू मयेकर. आदाब 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 पोपटपाना. या गॅरेज काढा, मला खोलायला गेला आणि माझं ग्रीस काढा आता. पोपटपाना पोपटपाना. जहापना आहे जहापना. आदाब आदाब जहापना. जहापना आदाब. वा वा. हे काय? पेढे घ्या. पेढे घ्या. कार्ट्या नालायका. मंत्रिमंडळाच्या बैठकांना दांड्या मारून स्वतःच पर्सनल विधेयक आणलंस तू. लाज नाही वाटत तुला? दादूस पेढे फक्त एकाच कामासाठी एकाच न्यूज साठी वाटत नाही. दादूस ती पेढे वाटते कारण ती निवडून आली आहे. निवडून आले? ही निवडून आली यंदाच्या निवडणुकीत? येस. मग पडला कोण? सांग आता. सांगतो. कोण? दादूस पडला आहे बिरबल. माझा बिरबल पडला? येस. एवढा ज्ञानी आणि हुशार माणूस पडला? बेझिझक. शब्द आठवतात म्हणून कुठे पण घुसवशील? बेझिझकचा काय संबंध आहे ते? वसाड्या काय पण बोलतोस? बेझिझक नाहीतर काय. आणि बिरबल पडला. समाज कुठे चाललाय आपला? विद्वत्ता ही नेहमी पायदळी का तुडवली जाते आणि छचोरगिरी नेहमी डोक्यावर का मिरवली जाते हे मला कळत नाहीये. बापरे काय करायचं आता? आणि तू खुश काय होतोस वसाड्या? तो आपल्या पक्षातला होता. काय स्ट्रॅटेजी आखली होतीस तो जिंकण्यासाठी? दादूस स्ट्रॅटेजी सिंपल होती. होय. बिरबल समोर कोण उभं होतं? दगडू मयेकर. माझे सासरे हिचा बाप. ओ माहिती आहे. मग त्याची मतं खाण्यासाठी त्याच्या समोर आपण कोणाला उभं केलं? कोणाला? अनारखळीला. मग काय झालं? आणि अनारखळीने मतं खाल्ली बिरबलची. आता कळलं तुला? तिने बिरबलची मतं नाही खाल्ली, तिने अख्खा बिरबल खाल्ला. ओ माय गॉड. हे बोलल्यानंतर तुझं इकडेच का हात लावतोस मला कळत नाही. काय अर्थ आहे? सासुरे हा पण त्यात काय चुकलं? त्यात काय चुकलं? आता प्रूव्ह करतो लगेच. पंचवार्षिक योजना म्हणजे काय? वर्षातनं एकदा पंच मारणे. ही हिची अक्कल आणि हिला तू निवडून आणलास आणि माझा बिरबल पाडलास तू. तुला लाज वाटते साली? दादूस मी काय म्हणतो? काय? बिरबल का ही काय दोन्ही आपली. आता ती निवडून आली, तिला सोबत घेऊन सत्ता स्थापन करा. सत्ता स्थापन. एकदा का सत्ता स्थापन झाली की कोण कोणाला काही विचारत नाही. अरे सगळे विचारतात, तुला नाही माहिती सत्ता कशी स्थापन करू? अरे हिला जिंकून आणण्यासाठी कुठल्या लेवलला बदनामी केलीस माहिती आहे माझी तू? कुठल्या लेवलला काहीतरी फडतूस गाणी विकत होतास प्रचाराच्या नावाखाली. मला आठवतंय काहीतरी आयली वायली सुकट बादशाह गेला फुकट गवत वाढलंय किती धरून जरा उपट. 3 दिवस जागून मी हे गाणं लिहिलं होतं. हे कुठला प्रचार घेत आहे? हे कसलं गाणं आहे? चालेल काहीतरी वेगळं. अरे नंतर मी कुठेतरी स्लोगन ऐकलं. स्लोगन कोणतरी ऐकवत होता मला. सांगतो काय स्लोगन होतं? निवडून द्या अनारकलीचं फूल, बादशाची करा दांडी गोल. तू जन्माला आल्यापासून माझ्या दांड्याच उडवतोय, तुला लक्षात येते काय? दांड्या संपल्या पण तुझे खेळ संपत नाहीयेत. अकबरे सासुरे तुम्ही त्याला काही बोलू नका. अरे त्याला मारलाच पाहिजे. नाही माझ्या जिंकण्यामध्ये माझाही सिंहाचा वाटा आहे. मला माहिती आहे तो सिंहाचा वाटा बघितला मी. काय बुद्धी लावलीस आणि काय सांगत होतीस? बिरबलच्या डोक्याला स्पायरो गायरा झालाय, त्याला अजिनोमोटो नावाचा आजार झालाय. हा गरिबांना कठीण शब्द कळत नाही, ते कशावरही विश्वास ठेवतात म्हणून काय पण सांगायचं त्यांना. त्यात काय चुकलं? काय चुकलं? त्यात माझं काय चुकलं अकबरे सासुरे? माझे वडील दगडू मयेकर मला नेहमी सांगतात राजकारणात शाम कॅम्प थंड चीज हे करावंच लागतं. शाम कॅम्प थंड चीज नाही, ते साम दाम दंड भेद आहे. हिची अक्कल हिची कॉमेडी हिची इतकी सुंदर असते तर किती बरं झालं असतं आपल्या दोघांना. नाहीतर काय. हे बघा दादूस मी काय म्हणतो, मी तुम्हाला विनंती करतो. आता ती निवडून आली आहे ना, तिला सत्तेत घ्या. हो आपण तिघे चाव म्याव सगळे मिळून पैसे खाऊ, हसत हसत घरी जाऊ. सत्तेत बसणं म्हणजे संध्याकाळी बसणे इतकं सोपं वाटतं तुम्हाला? अरे आश्वासनं पूर्ण करावी लागतात, तुम्हाला कळतंय का? आणि काय दळभद्री आश्वासनं विकलेत तुम्ही जिंकण्यासाठी, आठवत आहेत तुला? वरची टाकी साफ चहापना. हा फडका घ्या आणि लादी पूस माझी. काय तू बोलतेस वरची टाकी साफ?
अगं गुस्ताखी माफ आहे ते. गुस्ताखी माफ जहापना. गुस्ताखी माफ. गुस्ताखी माफ. पण आश्वासन ही द्यावीच लागतात. माझे वडील दगडू मयेकर मला सांगतात, राजकारणात आश्वासनं दिल्याशिवाय जनता भुलत नाही. अगं पण ती आश्वासनं पूर्ण पण करावी लागतात. आणि दगडू मयेकर म्हणजे काय शेक्सपियर नव्हे, तो बोलला ते प्रत्येक ऐकायला. परवा नदीत पोहत असताना गप्पी माशांनी किडनॅप केलं त्याला. ही त्याची लायकी. त्याच्या सुविचार सांगताय. कसं बोलतात ते माझ्या वडिलांविषयी. हे बघा दादूस, ते ज्या नदीत पोहत होते ती नदी थेम्स नदी होती. तिथेच जर तो गारटला असताना तर हे फालतू दोन सुविचार ऐकायला लागले नसते. लक्षात घ्या. दादूस, तुम्ही एवढे का चिडताय? अशी काय चुकीची आश्वासनं दिली होती मी? काय आश्वासन दिलीस तू? गेल्या सांगितलंस की राज्यात होणाऱ्या प्रत्येक लग्नात जाऊन बादशाह नाचेल. हा मग अच्छा नाचेल. लोक बोलतील बेगानी शादी में बादशाह दिवाना. अरे दिवान्या, पण हे कमिटमेंट करायच्या अगोदर कॅल्क्युलेशन तरी करायचं ना. 3 महिन्यात 575 लग्न आहेत. म्हणजे दिवसाला सरासरी 6 लग्न. प्रत्येक लग्नात जाऊन मी नाचायला लागलो तर लोक काय म्हणतील? काय मोठा शाणा सांगतोय तिथे. पण बरं, फक्त लग्नाचाच प्रॉब्लेम आहे. लग्नाचा तुम्ही तिथे थांबलातच नाही. तुम्ही परत हनीमूनची कमिटमेंट देऊन आलात. 575 लग्नात मी सगळ्यांना पुरेल? अक्कल तरी लावायची. 4 चाकी माफ जहापना. 4 चाकी. तू एक काम कर, तुझ्या खळीत एक वही पेन ठेव, म्हणजे मी करेक्ट केलं की लिहून घेशील. कुठून आणलास? कुठून लाल करकोचा? हा काय बोलतो आल्यापासून? काय तर काय हनीमूनचं काय बोलात तुम्ही? काय आश्वासन दिलात? दादूस, आम्ही हनीमूनला काय आश्वासन दिलं? काय? की ज्या माणसाचं लग्न होईल त्याच्या हनीमूनच्या रात्री बादशाह स्वतः बदामाच्या दुधाचा ग्लास घेऊन त्याच्या बेडरूम मध्ये जाईल. हे एवढंच आहे? येस. पण केवढं आहे तुझ्या लक्षात आलं? एवढं आहे लक्षात आलं तुझ्या? हा, एक तर आपल्या राज्यात उपासमारीचा केवढा मोठा प्रॉब्लेम. त्याच्यात लोड शेडिंग पण बाजूला हात धरून चालते. समज इमॅजिन कर, मी दुधाचा ग्लास घेऊन गेलो आणि दोन्ही प्रॉब्लेम एकत्र आले. केवढ्याला पडेल मला ते? केवढ्याला पडेल? बरं ते जाऊ दे. आपला समाज सध्या एवढ्या घाईत असतो की कोण देतंय ते बघत नाही, काय देतंय ते बघतात आणि ओढतात. डायरेक्ट ओढतात. दादूस, एवढं काय घाबरताय? जास्तीत जास्त काय होणार आहे? अरे जास्तीत जास्त होण्याचे चान्सेस आहेत त्या क्षणाला. तुला कळत कसं नाही सलीम? गुस्ताखी माफ जहापना. सलीमने तुमच्या सगळ्या समस्या मिटवणारे एक आश्वासन दिलेलं आहे. हो, त्याने युद्ध होणारच नाहीत असं एक आश्वासन दिलंय. युद्ध होणार नाही असं आश्वासन दिलं? हो. म्हणजे नेमकं काय केलं सलीम? बादशाह, मला युद्ध आवडत नाही. माहितीये, युद्ध होतात, बायका विधवा होतात, मुलं अनाथ होतात, घर उजाड होतात. मला हे बघवत नाही. आम्हाला तर बघवतच नाही. बंद करा हे. तुझा AR थैमान बघ. तिला सांग, जे तोंडात आहे ते हातात वाजत नाहीये. अनारकली थांब. एवढे एका शेड्यूलला बाबा पण वाजवत नाही. काय करते ती? दादूस, सोपं आहे. सोल्युशन सोपं आहे. युद्ध करायचं नाही. पण मग प्रश्न उरतो की राज्य कोणाचं? बरोबर. आणि त्याचा निर्णय आपण द्यायचा चमचा गोटीने. चमचा गोटी आपल्या स्किटचा राष्ट्रीय खेळ आला. वा, ये जवळ ये. आता एकमेकाला सावरतच सगळं बोलूया. कसा निर्णय देणार तू चमचा गोटीवर? दादूस, चमचा असा धरायचा. बरोबर. त्याच्यावर गोटी ठेवायची. बरोबर. ज्या राजाच्या चमच्यातली गोटी खाली पडेल बरोबर तो हरला. ज्याची गोटी तिथेच राहील तो जिंकला. बापरे, म्हणजे राज्य आता गोटीवर आलंय. म्हणजे मला आश्वासन देण्या अगोदर थोडा तरी विचार करायचा. तुला माहिती आहे माझं वय झालंय. माझा चमचा थरथरतो. उद्या स्पर्धा सुरू होण्या अगोदर चमचा हल्ला आणि गोटी पडली तर राजा कुणाचं? चमचा
गोटीवर राज्य द्यायचं म्हणजे मी गेलो गोटी पडली राज्य तुमचा एवढं सोपं आहे काय पण आपल्या आश्वासन अति घाणेरडी आश्वासन तुझ्या या नादानपणापायी माझं राज्य खड्ड्यात जाईल सलीम आजच पूर्ण ऐका काय इतर लोकांसाठी आम्ही 60 किलोचा असा मोठा लाकडी चमचा बनवला चमचा बनवलाय त्यांना तोंडात चमचा पकडता येणारच नाही स्पर्धा तिथेच थांबणार त्यांचं राज्य त्यांच्याकडे आपलं राज्य आपल्याकडे अच्छा म्हणजे आश्वासन पूर्ण करावं नाही लागणार बरोबर पण ते पहिल्या लग्नाचं काय जिथे मी नाचणार आहे ते दोष आपण आपल्या एका घोड्याचं नाव बादशाह ठेवलं आहे अच्छा तो घोडा लग्नात जाऊन नाचणार लोक बोलणार बादशाह येऊन नाचला बापरे आणि दुधाचा ग्लास घेण्याचं आश्वासन दिलेस ते दादोस आपल्याकडे किती नोकर आहेत 250 त्यातल्या 10 नोकरांचं नाव मी बादशाह ठेवलेलं आहे आपल्या नोकरांचं नाव बादशाह आहे येस मग मी कशाला शायनिंग मारतोय आणि राहिलेल्या अर्धवट आश्वासनांचं आपण काय करायचं दादूस तुम्ही बादशाह म्हणून छान आहात बरोबर पण राजकारणात कच्चे आहात आश्वासन पूर्ण करतो हे आश्वासन दिलं तरी हल्ली जनतेला पुरतं काय बोलतोस काय एवढ्या लेवलला आलंय सगळं एवढ्या लेवलला आलंय बापरे समोर आहे सोबत आहे तरी आळस दिलं म्हणजे स्किट थांबवायला हवं एवढ्या लेवलला बोलतोय आपण नाही अकबरे सासुरे तसं नाही मग काय मला सलीमशी बोलायचं आहे सलीमशी बोलायचं सलीम सावकाश बोल मी असाच बोललो होतो आणि तू आला होतास सलीम सलीम मला झोप आली आहे ओ दादूस इतर आश्वासनांचं माहित नाही पण तुम्हाला एक आश्वासन पूर्ण करावं लागेल कोणतं मी अनारखळीला आश्वासन दिलं होतं असलं की ती निवडून आली की तिला मी तुमच्या बेडरूम मध्ये झोपवेन त्यामुळे तुम्ही आता चटई घेऊन वरांड्यात झोपा मी चटई घेऊन वरांड्यात झोपायचं आणि मी जिवंत असताना माझा बेडरूम तू हिच्या नावावर केलास गळा दाबून ते करणं मला चांगलं वाटलं नाही किती गोंडस आहेस तू जन्मापासून आता एकच बोलतो मी काय सिपाही हो. अनारखळी सिपाही हो. चलवा दो. इनको चलवा दो. क्या बात ब्रिलियंट पंचेस ब्रिलियंट परफॉर्मन्स सुपर प्रसादा प्रिया फार गोड दिसतेस तू आणि तू येऊन सुरुवातीला पेढा दिलास त्यामुळे अख्खं स्किट गोडच वाटलं मला बहारदार पण तू सुरुवातीला जे नाचतोस ते पण तुला प्राजक्ता शिकवते नाही ना इथे नाही चांगलं असतं ते नाही नाही म्हणजे ते तुझं असतंच ते छान असतं असं म्हणतोय श्रमेश मस्त मस्त उत्तम गिव्ह अँड टेक होतं टायमिंग मस्त होतं मजा आली खूप मजा आली सई सुसाट परफॉर्मन्स रायटिंग वॉज अप्रतिम फार मजा आली आणि तुमचा परफॉर्मन्स पण नेहमीप्रमाणे फारच कडक होता काही काही पंचेसवरती आम्ही सगळे लोटपोट झालो होतो दोघांचेही खूप छान परफॉर्मन्सेस खूप दिवसांनी भेटला मजा आली आणि मंडळी याच बरोबर आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोप घेण्याची भेटूया पुढील भागात तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची